നമ്മുടെ കർത്താവ് വരുന്നു എന്നുള്ളത് നമുക്കെല്ലാവർക്കും വളരെ ആശ്വാസം നൽകുന്ന ഒരു ദൂതാണ്. हमारा प्रभु बहुत जल्दी वापस आ रहा है, ये खबर हमको बहुत खुशी और आश्वासन देने वाला एक बात है। അപ്പോസ്തലന്മാരൊക്കെയും കർത്താവ് വരുന്നു എന്ന് പ്രസംഗിച്ചപ്പോഴും ഏകദേശം 2000 വർഷത്തോളം എടുത്തു അതിന്റെ സമാപ്തിയിലേക്ക് എത്താൻ. परंतु ये हम देखते कि अपोस्तल जो प्रेरित लोग हैं वो लोग भी उनके शुरुआती समयों में बोलता रहा कि हमारा प्रभु यीशु मसीह बहुत जल्दी आएगा, परंतु उस बात का पूर्तिकरण को देखते समय में आज अभी 2000 साल हो गए। അപ്പോൾ നമുക്ക് കർത്താവ് വരുന്നതിനുള്ള ബന്ധത്തിൽ നമ്മളിൽ നിന്ന് വരേണ്ട ചില ക്രമീകരണങ്ങൾ കൂടിയുണ്ട്. परंतु प्रभु जो आ रहा है उस विषय के संबंध में हमारे तरफ से हमें उस विषय में किस रीति से तैयार रहकर क्या काम करना है उसमें भी थोड़ा बातें हैं जो हमें समझना जरूरी है. നമുക്ക് എല്ലാവർക്കും അറിയാം, और आप लोग को तो ये सब बातें जानते हैं. ഇനി കർത്താവ് ഒരു 25 കൊല്ലം കഴിഞ്ഞാ വരുന്നെങ്കിൽ പോലും നമ്മുടെ ശരീരം സംബന്ധിച്ച് നമ്മൾ ക്രമീകരിക്കേണ്ട കാര്യങ്ങൾ, നമ്മുടെ മനോഭാവം അതെന്നും നമുക്കൊരു അനുഗ്രഹമാണ്. परंतु प्रिय, अगर प्रभु को अगर ऐसा लगे, अगर प्रभु का आगमन देरी हुआ या 25 साल के बाद भी अगर प्रभु आ रहा है बोला, तो भी हमारा विषय में जो हमारा मनोभाव है किस रीति से प्रभु का आगमन के विषय में हम लोग तैयार होकर, खास रीति से इस शरीर में जो हम जी रहे हैं उसको किस रीति से तैयार करके जीने का, वो जो समय भले ही बड़ा हो वो हमारे लिए आशीष का फायदे की बात है. 1 കൊരിന്ത്യർ 6 അധ്യായം അതിന്റെ 14 വാക്യം നമ്മൾ വായിക്കുമ്പോൾ, पहला कोरिन्थी 6 का 14 में जब हम पढ़ते हैं, परमेश्वर ने अपने सामर्थ से प्रभु को जिलाया और हमें भी जिलाएगा. നോക്കുക, കർത്താവിനെ ഉയർപ്പിച്ചതുപോലെ, കർത്താവിന്റെ ശരീരത്തെ तो जिस रीति से ഉയർപ്പിച്ചതുപോലെ प्रभु का शरीर को, प्रभु का देह को जिलाया, तो हमें भी जिलाएगा. हाँ, നമ്മളെയും ഉയർപ്പിക്കും. तो उसी रीति से हमें भी जिलाएगा. എന്നാൽ നമ്മൾ ജീവിച്ചിരിക്കുന്നവരായതുകൊണ്ട് നമ്മുടെ ശരീരത്തെ ഉയർപ്പിക്കുകയല്ല, तो वो बोला हम लोग जब जिंदा रहते हैं समय में हमें जिलाएगा उस अर्थ में नहीं. താഴ്ചയുള്ള ശരീരത്തെ बोला हमारा जो दीनहीन देह है മഹത്വമുള്ള ശരീരത്തിലേക്ക് മാറ്റും. महिमादायक शरीर को क्या करेगा, मैं बदल देगा. അപ്പൊ മഹിമയുള്ള ശരീരം കിട്ടിക്കഴിയുമ്പോൾ നമ്മൾ ചെയ്യേണ്ട ചില കാര്യങ്ങളുണ്ട്. तो जब महिमादायक शरीर जब हमको मिलेगा, देह मिलेगा, तब हमको जिम्मेदारी क्या है, बहुत से काम है जो हमें करना रहेगा. तभी അത് നിർണയിക്കുന്നത് ഈ താഴ്ചയുള്ള ശരീരത്തിൽ നമ്മൾ വസിച്ചപ്പോൾ നമ്മുടെ ശരീരത്തോടുണ്ടായിരുന്ന മനോഭാവം എന്താണോ അതിനെ അടിസ്ഥാനമാക്കിയാണ് തേജസ്കരിക്കപ്പെട്ട ശരീരം കിട്ടുമ്പോൾ നമ്മളെ കർത്താവ് ഏൽപ്പിക്കുന്ന ഉത്തരവാദിത്തങ്ങൾ. तो महिमादायक शरीर में जब हम लोग बदल जाएंगे, रूपांतर होकर तेजस में जब हम लोग प्रवेश करते समय में, वहां पर प्रभु हमें बहुत से जिम्मेदारियां देगा जो हमको उस समय में प्रभु की इच्छा के अनुसार करना है. परंतु उसका आधार किस आधार पर है, हमें उस महिमादायक शरीर का जिम्मेदारी मिलने के लिए कारण किस बेस पर है, किस उद्देश्य पे है कि हम लोग ये दीनहीन देह में जीते समय में किस रीति से हम लोग ने अपना इस देह को प्रभु का महिमा के लिए इस्तेमाल किया और प्रभु का राज्य के लिए किस रीति से जिया, अपने आप को कैसा हम लोग विश्वासी जीवन जिया, उसके आधार पर है महिमादायक शरीर में प्रभु हमको जिम्मेदारी देगा. അപ്പോൾ ഇപ്പോൾ ഈ താഴ്ചയുള്ള ശരീരത്തിൽ इसलिए अभी इस दीनहीन देह में നമ്മുടെ ശരീരത്തോടുണ്ടായിരിക്കേണ്ട നമ്മുടെ മനോഭാവം എന്താണ്, इस देह के विषय में हमारा मनोभावना कैसा होना चाहिए, നാം അതിനെ എങ്ങനെ കരുതുന്നു? हम उसको कैसा संभालते हैं. തീർച്ചയായിട്ടും നമ്മൾ വളരെ കുളിച്ച് വൃത്തിയായി വസ്ത്രമൊക്കെ ധരിക്കുന്നുണ്ട്, ആ കരുതലിനെ കുറിച്ചല്ല. तो ये उसका मतलब ये नहीं कि हम लोग सब नहाते हैं, धोते हैं, अच्छा कपड़े पहनते हैं, खुशबू लगाते हैं, उस बात का संभालने का बात नहीं कर रहा. നമ്മൾ 1 കൊരിന്ത്യർ 6:13 पहला कोरिन्थी 6 का 13 में ही ऊपर का वाक्य में, भोजन पेट के लिए और पेट भोजन के लिए है. അപ്പം നമ്മുടെ ശരീരത്തിൽ നമുക്ക് വയറ് എന്നുള്ളത് നമ്മൾ പ്രത്യേകം കൺസിഡർ ചെയ്യുന്നൊരു കാര്യമാണ്. हमारा देह का जो सबसे खास अंग को, सदस्य को जो हम लोग ज्यादा देखते हैं, सोचते हैं, वो है हमारा पेट. അപ്പം ആഹാരം വയറിന് എങ്ങനെ ആവശ്യമായിരിക്കുന്നു, जैसा भोजन पेट के लिए जैसा जरूरत है, വയറും ആഹാരത്തോടും ബന്ധപ്പെട്ടിരിക്കും. उसी रीति से पेट जो है भोजन से संबंधित है. അപ്പോൾ നമ്മൾ ഒരു പ്രാകൃത മനുഷ്യനെ സംബന്ധിച്ചോളം एक स्वाभाविक मनुष्य के विषय में देखा जाए तो അവൻ ജീവിക്കുന്നത് വയറിന് വേണ്ടിയാണ്. वो किसके लिए जी रहा है, पेट भरने के लिए जी रहा है. അപ്പോൾ നമ്മൾ സുവിശേഷ മണ്ഡലത്തിലേക്ക് വരുമ്പോൾ തന്നെ परंतु जब सुसमाचार का मंडल में जब हम लोग प्रवेश करने के बाद ചിലരെ സംബന്ധിച്ചോളം ഈ വയറിന് വേണ്ടി സുവിശേഷ വേല ചെയ്യുന്നവരുണ്ടെന്ന് നമ്മൾ തിരുവനന്തപുരത്തിൽ വായിക്കുന്നു. कुछ लोगों के बारे में वचन कहता है कि कुछ लोग पेट के लिए सुसमाचार दे रहे हैं. നമ്മളെ ഫിലിപ്പിയ ലേഖനം 3:19 വായിക്കുന്നത് എന്താണ്? फिलिप्पियों का पुस्तक 3 का 19 में हम क्या पढ़ते हैं, അവരുടെ ദൈവം വയറ്. उनका ईश्वर पेट था. അപ്പം നമ്മൾ എന്തിനു പ്രാധാന്യം കൊടുക്കും? നമ്മുടെ ശരീരത്തിൽ
നമ്മൾ ആഹാരത്തിനാണ് പ്രാധാന്യം കൊടുക്കുന്നത്, അത് ദൈവമായിട്ട് മാറുകയാണ്. तो यानी कि यहाँ पर विषय क्या कहना चाहते हैं कि तुम जब इस दुनिया में जीते समय में, अपने देह में जीते समय में जिस बात को तुम ज्यादा मूल्य दोगे वही तुम्हारा ईश्वर बन जाएगा, वही तुम्हारा देव बन जाएगा. अगर तुमने पेट को मूल्य दिया तो वो पेट तुम्हारा ईश्वर बन जाएगा. അങ്ങനെയുള്ളവരെ സംബന്ധിച്ച് इस प्रकार के लोग जिन्होंने परमेश्वर को छोड़कर कोई और चीज को अपना ईश्वर बना लिया है, ആ വയറിനെ നശിപ്പിക്കും, ആഹാരത്തെ നശിപ്പിക്കും. उस विषय उसके संबंध में प्रभु ने, जो हम लोग पहला कोरिन्थी 6:13 में पढ़ा कि ऐसे लोगों के विषय में प्रभु उनका पेट भी नाश करेगा और उनका भोजन भी नाश करेगा. അപ്പം നമ്മള് നാശത്തിലേക്കുള്ളവരാണോ അതോ നമ്മള് മഹത്വകരമായ തേജസ് പ്രാപിക്കാനുള്ളവരാണോ? तो प्रिय, हम लोग कौन किसके ग्रुप में है? क्या हम लोग नाश के लिए है या महिमा को धारण करके सदा के लिए जीने वाले, प्रभु के साथ रहने वाले महिमादायक मंडली के भाग है? അപ്പോൾ നമ്മുടെ ശരീരത്തോടുണ്ടായിരിക്കുന്ന മനോഭാവം എന്താണ്? तो अगर हम लोग महिमा के लिए चुने हैं, जो प्रभु की इच्छा के अनुसार जीने के लिए चुना है, ऐसा है तो हमारा देह के लिए या हमारे शरीर के लिए हमारा मनोभावना कैसा होना चाहिए? കർത്താവ് തന്നെ ഭൗമികമായ ആഹാരത്തിന് വേണ്ടി തന്നോട് അടുത്ത് വന്നവരോട് കർത്താവ് പറയുന്നുണ്ട്, നിങ്ങൾ നശിച്ചു പോകുന്ന ഈ ആഹാരത്തിന് വേണ്ടി എന്റെ അടുക്കൽ വരുന്നു. तो ये प्रभु जब इस दुनिया में जीते समय में जब लोग पेट के लिए या खाने के लिए जब वो लोग प्रभु के पास आकर आश्रय करने लगा तो प्रभु ने सीधा बोला यूहन्ना 6 में कि नाशवान भोजन के लिए तुम लोग मेरे पास नहीं आना. പിന്നെ എന്തിനാണ്? बल्कि क्यों आना है? നശിക്കാത്തൊരു ആഹാരമുണ്ട്, परंतु एक ऐसा एक भोजन है जो नाश नहीं होता. അത് അവന്റെ വചനമാണ്, वो है परमेश्वर का वचन, നിത്യതയെ കുറിച്ചുള്ള കാര്യങ്ങളാണ്, जो अनंत काल की बातें हैं, കർത്താവിന്റെ വരവിനെ കുറിച്ചാണ്. जो प्रभु के आगमन की बातें हैं. അപ്പോൾ നമ്മൾ കർത്താവ് പറഞ്ഞിരിക്കുന്ന ശരീരം സംബന്ധിച്ചുള്ള വിഷയങ്ങൾ നമ്മൾ ഗ്രഹിക്കണം. तो इसके लिए उस बातों को ध्यान में रखते हुए उसी की साथ साथ प्रभु हमारे देह के विषय में वचन के आधार पर क्या करना चाहिए, शरीर को किस रीति से संभालना चाहिए, उस विषय का बात को भी हमें वचन के आधार पर देखना है. അപ്പൊ നമ്മൾ 13 വാക്യത്തിൽ പറയുകയാണ്, तो 13 में हमने पढ़ा 6 का. കർത്താവ് തരുന്ന ആ സത്യവചനം, ആ ആഹാരം ഇതാണ്. तो प्रभु जो हमारे लिए जो सच्चा भोजन जो हमारे शरीर को जो देगा वो ये है. ശരീരമോ ദുർനടപ്പിനല്ല, शरीर जो है विचार के लिए नहीं പിന്നെ ഇതിനാണ്. बल्कि किसके लिए है? प्रभु के लिए है. അപ്പൊ ശരീരം എന്തിനു വേണ്ടിയാണ്? तो हमारा ये शरीर, हमारा देह किसके लिए है? आमीन. അത് ആര് പറഞ്ഞതാണ്? കർത്താവ് പറഞ്ഞതാണ്. और ये किसने कहा? पौलुस से पहले प्रभु ने कहा था. അപ്പോൾ കർത്താവിന്, നമ്മുടെ ശരീരത്തിന് കർത്താവിനെ വേണം. तो इसके लिए हमारा ये देह का जिस संबंध में जो जी रहे हैं, इसका आवश्यकता किसको है? प्रभु को है. നമ്മുടെ ശരീരത്തിന് കർത്താവിനെ വേണം. मतलब हमारे शरीर को, जैसा हमने ऊपर पहला भाग में हमने क्या पढ़ा, भोजन को पेट चाहिए और पेट को भोजन चाहिए. उसी रीति से हमारे देह को कौन चाहिए? प्रभु चाहिए. കർത്താവിന് ശരീരത്തെ വേണം. और प्रभु को हमारा ये देह शरीर चाहिए. അപ്പൊ നമ്മുടെ ശരീരം ആർക്കുള്ളതാണ്? तो उस आधार पर फिर अगला भाग में लिखा है हमारा ये देह, ये शरीर किसके लिए है फिर, या किसका है? प्रभु का है. ഈ അറിവ്. ये ज्ञान. അപ്പോൾ നമുക്ക് അറിവ് മാത്രമല്ല, तो सिर्फ ये ज्ञान का पहचान मिल गया उतना ही काफी नहीं. ഇപ്പോൾ നമ്മൾ വായിക്കുന്നത് 6:13 വാക്യത്തിൽ നമ്മൾ വായിച്ചപ്പോൾ हमने जब 6:13 में पहला कोरिन्थी में जब भी पढ़ा, നമ്മുടെ അതിന്റെ ഇപ്പോൾ നൗ എന്നൊരു पदം അവിടെ ചേർത്തിട്ടുണ്ട്. उसका 13 का बी पार्ट पढ़े. परंतु यह व्यभिचार के लिए नहीं. वो अब करके नहीं आया क्या? परंतु Now, अब, now. परंतु लिखा है ना वहां पर, अंग्रेजी में मलयालम में भी लिखा है Now. परंतु अब ये देह व्यभिचार के लिए नहीं. अब करके एक शब्द मराठी में आएगा, अपन शरीर लिखा है ना. परंतु अब आना चाहिए. ആ നൗ എന്ന് പറയുന്നത് എന്ത് മുതലാണ്? तो ये अब करके बोलते समय में कब से? नए जन्म के बाद. നമ്മൾ അവിടെ നേരത്തെ വായിക്കുന്നുണ്ട്. हम लोग ऊपर पढ़ते थे നിങ്ങൾ 11 വാക്യത്തിൽ 11 में, നിങ്ങൾ ചില രാമകാരായിരുന്നു, तुम लोग भी इस प्रकार के कुछ लोग थे, എന്നാൽ परंतु നമ്മളെ ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിനാൽ प्रभु का परमेश्वर का आत्मा के द्वारा അവന്റെ നാമത്തിൽ उनका नाम में നമ്മളെ കഴുകി, हमें धोया, നമ്മളെ ശുദ്ധീകരിച്ച്, हमें पवित्र किया और धर्मी भी ठहराया. അപ്പോൾ നമ്മൾ നീതിമാന്മാരായി കഴിയുമ്പോൾ तो जब हम लोग धर्मी ठहराए गए हैं तब से എന്താണ്? के लिए. तब से हम लोग ദൈവത്തിന്റെ നീതി, ദൈവത്തിന്റെ സ്നേഹം, ദൈവത്തിന്റെ സ്വഭാവം വെളിപ്പെടുത്താനുള്ള ഒരു അവയവമായി ശരീരം മാറപ്പെടുകയാണ്. मतलब क्या, जिस दिन से हम लोग प्रभु में नया जन्म पाकर पवित्र ठहराए गए या हम लोग धर्मी ठहराए गए लोग हैं, उस दिन से वो विश्वासी का देह परमेश्वर का प्रेम प्रकट करने के लिए, परमेश्वर का धार्मिकता प्रकट करने के लिए और परमेश्वर का विभिन्न प्रकार का गुणों को प्रकट करने के लिए इस्तेमाल होने वाला है वो विश्वासी का देह.
അപ്പോൾ നമ്മൾ വായിക്കുന്നുണ്ട് അവിടെ 1 കൊരിന്ത്യർ നമ്മള് റോമലേഖനം 16:17 रोमियो का पुस्तक 16:17 में जब हम पढ़ते हैं, और हे भाइयों, मैं तुमसे विनती करता हूँ कि जो लोग उस शिक्षा के विपरीत जो तुमने पाई है फूट डालने और ठोकर खिलाने का कारण होते हैं, उन्हें ताड़ लिया करो और उनसे दूर रहो, क्योंकि ऐसे लोग हमारे प्रभु मसीह की नहीं हाँ। परंतु अपने पेट की सेवा करते हैं। हाँ। അവിടെ നോക്കുക, സുവിശേഷ വേലയിൽ തന്നെ देखो सुसमाचार की दुनिया में ही നിങ്ങളെ പഠിപ്പിച്ച ദൈവത്തിന്റെ സത്യവചനം വിട്ടിട്ട് मतलब ये लोग जो सुसमाचार बोलने वाले लोग हैं, ये झुंड में भी ये लोग ने क्या किया है, प्रभु का सत्य वचन को छोड़कर മുഖസ്തുതി പറയുക, फिर दूसरे लोगों का हमेशा तारीफ करेगा, ചക്രവാക്ക് പറയുക. हमेशा चिपड़ी चुपड़ी बातें, अच्छा मीठे मीठे बातें बोलेगा, അപ്പൊ വയറിന് വേണ്ടി വയറിനെ സേവിക്കുകയാണ്. ताकि उन लोग का क्या हो, पेट का फायदा हो सके. मतलब वो किसका सेवा कर रहे हैं, अपना पेट का सेवा कर रहे हैं. നമ്മുടെ ശരീരം കൊണ്ട് കർത്താവിനെയാണ് സേവിക്കേണ്ടത്. देखो हमारे देह से हमें किसका सेवा करना चाहिए, हमारा प्रभु का सेवा करना चाहिए ना. നമ്മൾ കർത്താവിലേക്ക് വരുന്നതിന് മുൻപ് हम लोग प्रभु में आने से पहले നമ്മുടെ ശരീരത്തിന്റെ കർത്താവ് നമ്മളായിരുന്നു. हमारा इस देह का प्रभु कौन था, हम लोग स्वयं थे. നമ്മുടെ ഇഷ്ടത്തിനനുസരിച്ച് मतलब हम अपने इच्छा के मनोभावना में चलते थे. നമ്മുടെ ശരീരത്തെ നമ്മൾ ഉപയോഗിച്ചു. हम अपना देह को, शरीर को अपना मन मर्जी से इस्तेमाल किया. അത് നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെടുമ്പോൾ എഫേസ്യർ 2 അധ്യായത്തിൽ പറയുന്നുണ്ട്, और उद्धार के समय के विषय में एफिसों का पुस्तक 2 अध्याय में वचन पढ़ते में कहता है, നമ്മൾ അതിക്രമങ്ങളാലും പാപങ്ങളാലും മരിച്ചവരായിരുന്നു. 2 का 1 में कि पाप और अधर्म में हम लोग मरे हुए थे. അന്ന് നിങ്ങൾ എങ്ങനെയായിരുന്നു? तब तुम लोग कैसे जिए थे. നിങ്ങള് അനുസരണക്കേടിന്റെ മക്കളിൽ വ്യാപരിക്കുന്ന ആത്മാവിനെ അനുസരിച്ച് ശരീരത്തെ ദുർവിനിയോഗപ്പെടുത്തി ജീവിച്ചു. 2 का 2 पढ़ना. जिनमें तुम पहले इस संसार की रीति पर हाँ। और आकाश के अधिकार के हाकिम हाँ। अर्थात उस आत्मा के अनुसार चलते थे, हाँ। जो अब भी आज्ञा न मानने तो वाले- आज्ञा ना मानने वालों में जो है, वही आत्मा में हम भी एक समय में चलते थे. നമ്മുടെ ശരീരത്തിന് നമ്മൾ തന്നെ കർത്താവായിരുന്നുകൊണ്ട് हम हमारे देह में हम लोग खुद ही अपना प्रभु बनकर തിന്നുക, खाए, കുടിക്കുക, पीना, ആനന്ദിക്കുക, आनंद करना, मनोरंजन में जाना, അങ്ങനെയുള്ള രീതിയിലായിരുന്നു. इस प्रकार का मनुष्य जिंदगी हम जी रहे थे. എന്നാൽ യേശുവിനെ കർത്താവായിട്ട് സ്വീകരിച്ചപ്പോൾ परंतु जिस दिन ये यीशु जब हमारा प्रभु बन गया, നമ്മുടെ ശരീരത്തിന്റെ കർത്തൃത്വം യേശുവിനെ കൈമാറുന്ന രീതിയിലേക്ക് मतलब वो प्रभु बना, मतलब क्या, एक समय में मेरा देह का प्रभुत्व जो मेरे हाथ में था, वो हाथ से हटाकर आज से मेरा प्रभु यीशु तू है बोलकर यीशु को मैंने मेरा प्रभुत्व सौंपा. उसका मतलब है नया जन्म. യേശുവിനെ കർത്താവായിട്ട് സ്വീകരിക്കുമ്പോൾ मतलब यीशु को मैं बोल रहा हूँ, यीशु तू मेरा प्रभु है, അങ്ങനെ പറഞ്ഞാണ് നമ്മൾ അവരെ സ്വീകരിക്കുന്നത്. ऐसा बोलकर हमने स्वीकारा ना. പ്രത്യേകിച്ച് നമ്മൾ സ്നാനക്കടവിലേക്ക് വരുമ്പോൾ और बपतिस्मा लेते समय में നമ്മുടെ ശരീരത്തോടുണ്ടായിരിക്കേണ്ട മനോഭാവത്തെ നമ്മൾ വചനം നന്നായി പഠിപ്പിക്കുന്നുണ്ട്. वचन स्पष्ट रीति से कहते हैं कि हमारा इस देह के संबंध के विषय में मनोभावना क्या रहना चाहिए. എന്നിരുന്നാലും तो भी അനുഭവത്തിൽ വരുമ്പോൾ जब व्यक्तिगत रीति का अनुभव में जब आता है, तो നമ്മുടെ ശരീരം നമ്മുടേതായ ഉല്ലാസത്തിന് വേണ്ടി നമ്മൾ ഉപയോഗിക്കും. हमारा शरीर हमारा भोग विलास का बातों को पूरा करने के लिए हम इस्तेमाल करते हैं. അറിയാം നമുക്ക്. मतलब हम जानते हैं क्या करना चाहिए था. അപ്പോഴും അറിഞ്ഞതുകൊണ്ട് മാത്രമായില്ല. तो इसके लिए तो भी कुछ बातें जान लिया बोलने से काफी नहीं है. അപ്പൊ നമുക്ക് അവിടെ 6 അധ്യായത്തിന്റെ 17 റോമർ 6:17 വായിക്കുമ്പോൾ रोमियो का पुस्तक 6 का 17 में हम पढ़ते हैं, परंतु परमेश्वर का धन्यवाद हो कि तुम जो पाप की दास थे अब मन से उस उद्देश्य के मानने वाले हो गए जिसके साचे में ढाले गए थे. അവിടെ ഞാൻ ഉദ്ദേശിച്ച വാക്യം, നിങ്ങളെ പഠിപ്പിച്ച ഉപദേശ രൂപത്തെ ഹൃദയപൂർവ്വം അനുസരിച്ചു എന്ന് വായിക്കുന്നുണ്ടോ? तुम लोग ने जिस उपदेश को जो तुम लोग को सिखाया गया था, वो तुम लोग ने हृदय से तुम लोग ने ग्रहण किया, അനുസരിക്കുക. उसको मान लिया. അപ്പോൾ ഇവിടെ നമ്മൾ അനുസരിക്കുന്നതിന് മുമ്പ് 3 കൂട്ടം കാര്യങ്ങൾ ഇവിടെ 2 കൂട്ടം കാര്യങ്ങൾ കൂടെ പറയുന്നുണ്ട്. तो परंतु वो ग्रहण करने के समय में 2 बातें हैं जो वहाँ पर हो रहा है, वहाँ पर हम देखते हैं. അനുസരിക്കുക എന്ന് പറയുന്ന ഒരു സമർപ്പണമാണ്. मतलब वो लोग उस प्रभु का बात को मान लिया, मतलब कि आज्ञाकारिता में होकर उस प्रभु को समर्पण करना. വേദപുസ്തകത്തിൽ കാണുന്ന എല്ലാ വചനവും അനുസരിക്കാൻ നമുക്ക് പ്രാപ്തിയില്ല. देखो बाइबल में लिखा हुआ संपूर्ण वचन को का आज्ञा मानकर समर्पण करो बोला तो ऐसा गुण हमारे अंदर है ही नहीं. എന്നാൽ അത് നടക്കണമെങ്കിൽ परंतु उस चाल चलन में चलना है तो ശരീരം ക്രിസ്തുവിനായി തീരും. हमारे देह किसके लिए हो जाना चाहिए,
मसीह का प्रभु का हो जाना चाहिए मैं। അതാണ് ആദ്യത്തെ അനുസരണം. तो वही है सबसे पहला पड़ाव आज्ञाकारिता में। मतलब मुझे अगर प्रभु के लिए इस्तेमाल होना है तो पहला बात क्या करना है, मुझे आज्ञा मानना पड़ेगा। ആ അനുസരണത്തിലേക്ക് നമ്മളെ നയിക്കാൻ രണ്ട് പ്രധാന കാര്യങ്ങളുണ്ട്. उस आज्ञाकारिता की ओर चलने के लिए दो प्रधान मुख्य बातें हैं। അതാണ് നമ്മളെ പഠിപ്പിച്ച ദൈവവചനം അല്ലെങ്കിൽ ധർമ്മപക്ഷം ഉണ്ടാക്കുന്ന എന്താണ്, ഈ സത്യം അവർ അറിയുന്നില്ല. तो उसमें से पहला बात हमने देखा कि जो उपदेश जो तुमको दिया गया था, बहुत लोगों ने क्या किया, उसको उन्होंने ग्रहण ही नहीं किया, स्वीकारा ही नहीं। അപ്പൊ അപ്പോസ്തലനായ പൗലോസ് പഠിപ്പിച്ച ഉപദേശ സത്യം എന്താണ്? तो प्रेरित पौलुस ने जब लोगों को जगह जगह पर जाकर अपना देह के संबंध के विषय में जो वचन देकर उनको उपदेश देकर सिखाकर इसको मानो करके कहा था, वो क्या था? ആദ്യം അറിയുക. सबसे पहले तुम जानो, അതാണ് നമ്മൾ റോമാലേഖനം 6:6 വായിക്കുന്നത്. वही हम लोग रोमियो 6:6 में हम पढ़ते हैं। നാം എന്തറിയണം? क्या जानना है हमें? कि हमारा पुराना मनुष्यत्व हाँ। उसके साथ क्रूस पर चढ़ाया हाँ, गया। क्या ये बात तुम नहीं जानते क्या? ആദ്യം നമ്മൾ അറിയണം तो सबसे पहला क्या जानना है നമ്മുടെ പഴയ മനുഷ്യൻ, कि हमारा पुराना मनुष्य, ആ പഴയ ശരീരം, वो पुराना शारीरिक स्वभाव ആദാമ്യമായത്, जो आदम से हमको मिला था, ദൈവത്തെ അനുസരിക്കാത്തത്, जो कभी भी प्रभु का आज्ञा नहीं मानता था, കർത്താവ് ആ ശരീരത്തെയും വഹിച്ചുകൊണ്ട് ക്രൂശിലേക്ക് പോയി. प्रभु मेरा उसी पुराना मनुष्यत्व को लेकर क्रूस में चला गया। അതറിയണം. ये बात को जानो। എങ്ങനെ അറിയണം? कैसा जानना है? ദൈവാത്മാവിലല്ലാതെ അറിയാൻ जो കഴിയില്ല. प्रभु का आत्मा की मदद के बगैर हमें जानने नहीं होगा। ഒരു പ്രാകൃത മനുഷ്യൻ അത് അറിയുന്നില്ല. एक स्वभाव, जो पहला कोरिन्थी 2 में हम पढ़ते हैं कि स्वाभाविक मनुष्य कभी भी प्रभु का बातें जान नहीं सकता, ഒരു ആത്മീയൻ അറിയുന്നു. परंतु आत्मिक बात को आत्मिक बातों से तुलना कर कर वो बात जानता है। അത് അറിയുക മാത്രമല്ല, वो सिर्फ जानता है उतना ही नहीं, അതിന്റെ 11ാം വാക്യത്തിലേക്ക് വരുമ്പോൾ उसका 11 वाक्य में हम पढ़ते हैं, ऐसे ही तुम भी अपने आप को हाँ। पाप के लिए तो मरा, हाँ। परंतु परमेश्वर के लिए मसीह यीशु में जीवित समझो। നോക്കുക. समझो या फिर गिनो। അവിടെ ഗിനോ എന്നാണ് വരുന്നത്. मतलब गिनो, मतलब इस विषय में समझ कर उस रीति से करो। ഇപ്പൊ നമ്മള് അറിയുക എന്നൊരു കാര്യമാണ്. तो मतलब जानो करके एक बात था, എന്നാൽ എണ്ണുക എന്ന് പറഞ്ഞ എന്താണ്? परंतु उस जाना हुआ बात को गिनो या उसको रीति से करो मतलब क्या? രണ്ടും ഒന്നാണോ രണ്ടും രണ്ടാണോ? दोनों दो बातें हैं कि एक ही बात है? അറിയുക എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? हम लोग 6 में पढ़ा जानो, और 11 में लिखा तुम समझो, यानी कि उस रीति से करो, गिनो। हाँ, ആ, ഇത് दोनों एक है क्या अलग है? ഒന്നാണോ രണ്ടാണോ? ആ, രണ്ടാണ്. दोनों अलग अलग बातें हैं। എണ്ണണമെങ്കിൽ വളരെ കൃത്യമായിട്ടുള്ളൊരു കാര്യമാണ്. मतलब अगर गिनना है या समझकर उस रीति से करना है बोला तो स्पष्ट रीति से हम वो कर रहे हो बात को। ഉദാഹരണമായിട്ട് उदाहरण के लिए ഞാൻ ഇവിടെ ഒരു ബോർഡുണ്ട്. ഈ ബോർഡിലെ ഒരു താമര പുഷ്പം വരച്ചു എന്നിരിക്കട്ടെ. मैं सोचो कि मैं यहाँ पर एक बोर्ड यहाँ पर रखा है और इस बोर्ड में मैंने एक फूल को बनाया, അപ്പൊ അതറിയാം. तो वो बात मैं जानता हूँ कि मैंने बनाया। എന്നാൽ പോൾ ബദൽ വന്നിട്ട് പറയുകയാണ്, परंतु पॉल बदल ने आके कहा, ഇതിനേക്കാൾ നന്നായിട്ട് എനിക്ക് വരയ്ക്കാൻ കഴിയും. ये जो फूल जो आपने बनाया इससे भी अच्छे रीति से मुझे बनाने आता है। അപ്പോൾ പോൾ ബദൽ വന്നിട്ട് നല്ല വൃത്തിയായിട്ട് നല്ല സുന്ദരമായിട്ട് നല്ല ഒരു താമര പുഷ്പം വരച്ചു. तो पॉल बदल ने आकर क्या किया, उसी के बाजू में एक और भी अच्छा सुंदर रीति से और क्लियर एकदम खूबसूरत रीति से दूसरा फूल बनाया। അപ്പോൾ ഈ രണ്ട് കാര്യങ്ങൾ तो ये दोनों बातें, अभी एक फूल बनाया, दो फूल बन गया। നാം എണ്ണുക എന്ന് പറഞ്ഞത് എന്താണ്? വളരെ കൃത്യമായി വരച്ച് തിട്ടപ്പെടുത്തി അങ്ങനെ എണ്ണി ഏതാണ് നല്ലത് പോൾ ബദൽ വരച്ചതാണെന്ന് നാം എണ്ണി തിട്ടപ്പെടുത്തി. तो दोनों बातें बनाया है करके ये बात हम जानते हैं, लेकिन जो दोनों बातों में स्पष्ट रीति से गिनकर पहचानने का या ये करो का मतलब क्या है कि ये दोनों में फर्क समझकर, हाँ पॉल बदल ने जो बनाया ना वो ज्यादा सुंदर है, वो ज्यादा क्लियर है, उसमें ज्यादा डिटेल्स है, ज्यादा अच्छे रीति से समझ में आ रहा है करके ये दोनों में से अच्छा कौन सा है वो पहचान में आना है, उसको कहते हैं गिनना। അപ്പോൾ പോൾ ബദൽ വരച്ചത് എണ്ണുകയാണോ? तो पॉल बदल ने जो बनाया है उसको हम गिन रहे हैं ना? അല്ല, मतलब तब वो गिना नहीं, അത്തുള്ള ബദൽ അതിനേക്കാൾ നല്ലത് വരച്ചു. तो फिर उसके बाद थोड़े समय के बाद अतुल बदल उठ के बोला, अरे इससे अच्छा तो मैं बनाऊंगा। അപ്പോൾ പോൾ ബദൽ വരച്ചതും എന്റെ ഞാൻ വരച്ചതും അദ്ദേഹത്തിന്റെ വരയുടെ മുമ്പിൽ കൃത്യതയില്ലാതെ വന്നത്, ഞാൻ പെർഫെക്റ്റ് അല്ലാതെ വന്നത് താണുപോയി. तो पॉल जो अतुल बदल ने भी आकर जब बनाया तो 3 बातें वहां पर, 3 फल वहां पर आ गया। तो अतुल बदल बनाने के बाद जो ब्रदर ने बनाया और जो पॉल बदल ने बनाया वो दोनों के अतुल बदल के सामने फीका पड़ गया। അപ്പൊ അത്തുൾ ബദൽ ഇനി വേറൊരു ആർട്ടിസ്റ്റ് വന്ന് വരയ്ക്കുമ്പോൾ അത്തുൾ ബദൽ, അപ്പോൾ ലോകത്തിൽ ഒന്നും ഒരു കൃത്യതയില്ല, ഒരാൾക്ക് മറ്റൊരാൾക്കാൾ വ്യക്തമായിട്ട് നല്ലത് ചെയ്യാൻ കഴിയും. तो अभी ये 3 लोग बन गया, वहां से भी रस्ते से एक बार एक कलाकार गया, कलाकार बोलता है ये क्या, इससे भी अच्छा मैं बना सकता हूं बोलकर
उससे भी बेहतर सुंदर बनाए तो पहला 3 फीका पड़ गया। मतलब ये दुनिया का हालत क्या है प्रियो, दुनिया में हम लोग कितना भी अच्छा कर्म करने से या हमारा अवस्था रहते समय में इससे भी अच्छा भले और उत्तम रीति से करने के लिए लोग हैं। അപ്പോൾ നമ്മുടെ കർത്താവിനോട് നമ്മുടെ ശരീരം കർത്താവിനോട് പഴയ മനുഷ്യൻ മരിച്ചു എന്നുള്ള അറിവ് ഇങ്ങനെ വിവിധ തരത്തിൽ ഇങ്ങനെ കിടക്കുക ഒരു പെർഫെക്റ്റ് ലേന് तो उसी रीति से हम प्रभु के साथ मरे हैं, हमारा पुराना मनुष्य खत्म हो गया करके इस प्रकार का ज्ञान ऐसा बहुत से प्रचारक लोगों से सुना, संदेश सुना, ऐसा 4-5 प्रकार का ज्ञान ऐसे ही वहां पर जानकर हमने रखा है। ഇനി വരയ്ക്കുന്ന കാര്യം വിടാം നമുക്ക് अभी एक दूसरा उदाहरण लेते हैं, ड्राइंग हटाकर നമുക്ക് കുറച്ചും കൂടെ കൃത്യതയുള്ള ഒരു കാര്യം നോക്കാം और स्पष्टता के आगे बढ़ते हैं। നമ്മള് 1 കിലോ പഞ്ചസാര തൂക്കുന്നു उदाहरण के लिए मैंने 1 किलो शक्कर का माप लिया, അപ്പോൾ നമ്മുടെ പോൾ ദൂരം തൂക്കുന്നു पौल बदल ने भी उसका माप लिया, വ്യത്യാസം വരാമോ? दोनों में फर्क आएगा क्या? ഈശ്വരൊക്കെ വരാം. थोड़ा शायद 1-2 ग्राम में फर्क आ सकता है। ഇനി നമ്മളത് ചന്ദ്രനിൽ കൊണ്ടുപോയി അളന്നാലോ? ഇവിടുത്തെ അളവല്ല, 1 കിലോ അവിടെ അത്രയും പോരാ, മാസ് കുറവാണ്. तो चंद्र में अगर हम लोग चांद में जाकर अगर हमने उसका माप लेगा तो 1 किलो होएगा क्या? नहीं, क्योंकि गुरुत्वाकर्षण अलग होने की वजह से क्या हो गया, जो 1 किलो भूमि में था वो चांद में अलग हो गया। അപ്പോൾ ഇവിടെ ഭൂമിയിൽ അളക്കുന്ന അളവ് ഒരു അറിവ്, ചന്ദ്രനിൽ പോയി അളക്കുന്ന അറിവ് വേറൊന്ന്. तो अभी देखो ना, मतलब मैंने भूमि में जो मैंने एक चीज को माप करने के बाद जो मैंने जानकारी हासिल किया वही सेम चीज जाकर मैंने चांद में जाकर मैंने माप किया तो जानकारी अलग हो गया। അപ്പൊ അതൊരു പൂർണ്ണതയുണ്ടോ? तो मतलब वो पूर्णता में पहुंचा क्या, वो ज्ञान का फायदा हुआ क्या? എന്നാൽ എന്തുകൊണ്ട് ഭൂമിയിൽ കൃത്യമായിട്ടുള്ളത്? परंतु ऐसा क्या है जो भूमि में एकदम कृत्य और स्पष्ट रीति से है? എന്റെ കയ്യിൽ ഒരു 100 രൂപ, मतलब मेरे पास एक 100 रुपया है, 100 രൂപയുടെ നാണയങ്ങൾ, 100 रुपए सिक्का कॉइन, അല്ലെങ്കിൽ 10 രൂപയുടെ 10 यानी कि जो 100 रुपए का 10 सिक्के हैं मेरे पास, सोचो ഞാനത് എണ്ണി मैंने उसको गिना 10 എണ്ണം. तो कितना है, 10 सिक्के हैं। അത് പോൾ എണ്ണുമ്പോഴോ പോൾ ദൂരം എണ്ണുമ്പോൾ എത്ര ഉണ്ട്? तो वही सिक्का में अगर पॉल मदर को देगा कितना गिनेंगे वो? सेम 10 रहेगा। ആരെണ്ണിയാലും मतलब वो 10 सिक्के को कोई भी जाकर कोई भी ग्रह में जाकर किधर भी जाकर गिन लेगा तो भी सिक्का कितना रहेगा? ഡോക്ടറിന്റെ അടുത്ത് ആൾ എണ്ണിയാലും अगर डॉक्टर के पास गया, वकील के पास गया, बड़ा साइंटिस्ट के पास भी गया तो वो सिक्के कितने रहेंगे? 10 ही रहेंगे। അത് ഭൂമിയിൽ എണ്ണിയാലും वो भूमि में गिनने दो, ചന്ദ്രനിൽ എണ്ണിയാലും चांद में जाकर गिनने दो, സ്വർഗത്തിൽ എണ്ണിയാലും स्वर्ग में जाके गिनो, ഒറ്റ കാര്യമേ കൃത്യമേ ഉള്ളൂ, एक ही बात का सब जगह पर एक ही स्पष्टता है എണ്ണുക. कि गिनना। അപ്പോൾ നമ്മൾ കർത്താവിനോട് മരിച്ച കാര്യം तो उसी रीति से मैं प्रभु के साथ मरा हूं करके അറിവ് മാത്രം പോരാ, वो सिर्फ जानकारी काफी नहीं है, मतलब बहुत लोगों का ज्ञान अलग अलग ज्ञान रखकर अच्छा बात है बोलकर वचन अच्छा, वैसा जानकारी रख के फायदा नहीं है, അത് എണ്ണണം. उसको गिनना है। ആ എണ്ണുക എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം तो എന്താണ്? गिनना मतलब क्या, അങ്ങനെ തന്നെ कि जैसा है वैसा ही है, കൂട്ടാനും പറയത്തില്ല, मतलब उसमें बढ़ा नहीं सकते, കുറയ്ക്കാനും പറ്റില്ല. कम भी नहीं कर सकते। ആമീൻ. अब बस वो बात को देखा तो आमेन हो गया। Praise the Lord. अबे നമുക്ക് ആ ഒരു നമ്മുടെ ശരീരം സംബന്ധിച്ച് मतलब हमारा देह के संबंध में ആ പഴയ മനുഷ്യനെ हमारा पुराना मनुष्य को യേശു ക്രിസ്തു ക്രൂശിച്ചു. यीशु मसीह क्रूस में नाश कर दिया। അങ്ങനെ നമ്മൾ എണ്ണി തിട്ടപ്പെടുത്തിയാൽ वो बात को स्पष्ट रीति से मैं मान रहा हूँ कि ये वैसा ही है, ഈ ശരീരം तो इस देह को നമ്മുടെ ശരീരത്തെ എന്ത് ചെയ്യണം? हमारे इस देह को क्या करना है? അനുസരണത്തിനായി സമർപ്പിക്കണം. आज्ञाकारिता के लिए हमें समर्पण करना है। ആ എപ്പോഴാണ് സമർപ്പിക്കേണ്ടത്? तो कब हमें समर्पण होगा? അവിടെ നമ്മൾ വായിക്കുകയാണ്, जब जानने के बाद उस हाँ। बात को गिन लिया कि गिनना मतलब पक्का स्पष्ट कर दिया कि अभी वो बदल नहीं सकता, वो स्पष्ट हो गया, तो तुरंत वो व्यक्ति आज्ञाकारिता के लिए आता है। ഒന്നുകിൽ നമ്മൾ അവിടെ അതിന്റെ 16 വാക്യത്തിൽ വായിക്കുകയാണ്. 16 में हम पढ़ते हैं, ആ, क्या तुम नहीं जानते कि किसी की हाँ। आज्ञा मानने के लिए तुम अपने आप को दासों के समान सौंप देते हो, हाँ। उसी के दास हो, हाँ। चाहे पाप के चाहे पाप का जिसका अर्थ मृत्यु है या चाहे आज्ञाकारिता के हाँ। जिसका अर्थ धार्मिकता जिसका अंत धार्मिकता है। അപ്പോൾ ഒന്നുകിൽ നമ്മൾ പാപത്തിന് ദാസന്മാർ, तो या तो हम लोग पाप के लिए दासत्वों के अधीन में फंस रहते हैं, രക്ഷിക്കപ്പെട്ടെന്ന് പറഞ്ഞാലും नया जन्म हो गया करके बोल तो रहा है, ഈ എണ്ണൽ കൃത്യമല്ല എങ്കിൽ परंतु वो जिस रीति से गिनना चाहिए और समझ के स्पष्ट करना चाहिए था, उस गिनती में गलती होने की वजह से या उसमें पक्का न होने की वजह से ഈ പാപം നമ്മളെ ഒരിക്കലും വിടത്തില്ല. प्रियो ये पाप जो है ये ऐसा जल्दी छोड़ता नहीं है हमें, കാരണം കർത്താവിനെ ഉയർപ്പിച്ചതുപോലെ ഉയർപ്പിക്കേണ്ടതാണ് നമ്മുടെ क्योंकि ശരീരം. वचन प्रभु का परमेश्वर का आज्ञा क्या है,
जिस रीति से यीशु मसीह को मरे हुए में से जिलाया, उसी रीति से हमें भी जिलाए। അപ്പോൾ ഞാൻ എന്നെ തിട്ടപ്പെടുത്തി കഴിഞ്ഞാൽ तो जब मैं गिनकर जब मैं उस स्पष्टता में फिक्स हो गया, അനുസരണത്തിനായിട്ട് तब आज्ञा के लिए ഉടനെ കർത്താവിന് ഈ ശരീരം കൊടുക്കണം. അതാണ് ശരീരം കർത്താവിന്. तुरंत अभी मुझे क्या करना है, मेरा इस देह को, इस शरीर को हाँ। उस आज्ञाकारिता के लिए मुझे समर्पण करना है। അപ്പൊ ശരീരം കർത്താവിന് കിട്ടിയാൽ तो एक बार ये शरीर प्रभु को मिल गया तो നമുക്ക് എന്താ കിട്ടുന്നത്? तब क्या होगा? സ്വാതന്ത്ര്യം. स्वतंत्रता। പാപത്തിൽ നിന്ന് पाप से हमें छुटकारा, स्वतंत्र हो गए हम। അതാണ് പുത്രൻ നിങ്ങൾക്ക് സ്വാതന്ത്ര്യം വരുത്തിയാൽ इसलिए वचन हम पढ़ते हैं, यदि पुत्र ने तुमको स्वतंत्र किया നിങ്ങൾ സാക്ഷാൽ तो സ്വതന്ത്രരായി. तुम सचमुच स्वतंत्र हो। എങ്ങനെയാണ് സ്വാതന്ത്ര്യം വരുത്തുന്നത്? किस रीति से स्वतंत्रता का अनुभव होता है? ഒന്ന് അറിയുക, ഞാൻ എന്റെ പഴയ ശരീരം सबसे पहला कि मैंने वचन पढ़कर मैंने जाना कि मेरा पुराना मनुष्य क्रूस में यीशु मसीह के साथ खत्म हो गया ആ ശരീരത്തിന് ഞാൻ തന്നെയായിരുന്നു കർത്താവ്. और ഞാൻ തന്നെയായിരുന്നു കർത്താവ് പഴയ ശരീരം. हाँ, तो वो उस बात को मैं क्या मैं समझ रहा हूँ कि वो मैं स्वयं ही था प्रभु, जो उस क्रूस में प्रभु के साथ मरा। मेरा पुराना मनुष्य और कोई नहीं, मैं स्वयं ही हूँ। അങ്ങനെ മരിച്ചിട്ട് इस रीति से मरकर ഉയർത്തെഴുന്നേറ്റ സ്ഥിതിക്ക് नया पुनरुद्धान का उस नए जीवन में जिलाने के बाद ആ ശരീരം उस देह को, ക്രിസ്തു തലയായി ക്രിസ്തു കർത്താവായി തീരുന്നു. उस शरीर का फिर सिर कौन है, शिरोमणि कौन हो गया? प्रभु यीशु मसीह हो गया। അങ്ങനെ എണ്ണിയാൽ इस रीति से जब मैं गिन रहा हूँ ഈ ശരീരാവയവങ്ങളെ ये शरीर के अंगों को നീതിയുടെ അവയവങ്ങളായി धार्मिकता का दास के लिए, धार्मिकता का अंग के लिए ഉടനെ സമർപ്പിച്ചാൽ तुरंत अगर समर्पण किया तो പാപം നമ്മളിൽ വാഴില്ല. पाप हमारे ऊपर हुकूमत नहीं करेगा। ആര് വാഴും? फिर कौन राज करेगा? ക്രിസ്തു. मसीह या धार्मिक അല്ലെങ്കിൽ കൃപ. है। നാം ന്യായപ്രമാണത്തിന് അധീനമാകിയാൽ ന്യായപ്രമാണത്തിനല്ല കൃപയ്ക്ക് അധീനരാകിയാൽ तो हम लोग अभी व्यवस्था के लिए अधीन में नहीं, हम लोग अनुग्रह के अधीन में हो गए हैं। അപ്പൊ നമുക്ക് 6 അധ്യായത്തിന്റെ 13 വാക്യത്തിൽ 6:13 में हमने पढ़ते ഈ हैं, ഒരു സമർപ്പണമെന്ന അനുസരണം ये जो समर्पण करने के लिए आज्ञाकारिता का जो समर्पण है, ആ, और न अपने अंगों को हाँ। अधर्म के हथियार होने के लिए पाप को सौंपो, पर अपने आप को मरे होने से जी उठा हुआ जानकर परमेश्वर को सौंपो। ആ അപ്പോൾ എപ്പോഴാണ് നമ്മൾ സമർപ്പിക്കേണ്ടത്? तो कब समर्पण करना है? मरे हुए में से ആ, जी उठने के बाद। हाँ। ये बात को समझो या सर्पो या गिनो। അപ്പൊ അങ്ങനെ സമർപ്പിക്കുമ്പോൾ इस रीति से समर्पण करते समय में അത് നമ്മുടെ വശത്തു നിന്നുണ്ടാകുന്ന കാര്യമാണ്. ये हमारे ओर से होने वाली बात है। जब जानकारी मिलने के बाद, നമ്മൾ അഹരോന്റെ പൗരോഹിത്യം നമ്മൾ പഠിക്കുമ്പോൾ जब हम लोग अहरोन का, याजकों का जब सेवा के बारे में पढ़ते समय में, അവിടെ കർത്താവിനെ നിലനിൽക്കുന്ന 5 യാഗങ്ങളുണ്ട്. वहाँ पर प्रभु को प्रतिबिंबित करने के लिए 5 प्रकार का बलियों को हम देखते हैं। എന്നാൽ ഒരു യാഗം परंतु एक बलि, നമ്മുടെ ശരീരത്തെ ദൈവത്തിന് അർപ്പിക്കുന്ന യാഗമാണ്. उसमें वहाँ पर उसका वो व्यक्ति का शरीर को ही अर्पण करने का रीति का एक बलि को वहाँ पर तुलना करके बताया है। നമ്മള് ലേവ്യ പുസ്തകം അതിന് 7 അധ്യായത്തിന്റെ 37 വാക്യം വായിക്കുമ്പോൾ लेवी का पुस्तक 7 का 37 में हम पढ़ते हैं, होम बलि, अन्न बलि, पाप बलि, दोष बलि, याजकों के संस्कार बलि और मेल बलि की व्यवस्था यही है। അപ്പൊ അവിടെ നമ്മളൊരു പ്രധാന വാക്യം കരപൂരണ യാഗം, കോൺസിക്രേഷൻ വായിച്ചോ. और एक खास बलि वहाँ पर हमने पढ़ा, फिर से पढ़ना। याजकों के याजक हाँ, याजकों का संस्कार बलि। संस्कार बलि, मतलब वो एक समर्पण का बलि है। അത് ആര് ചെയ്യണം? वो कौन करना चाहिए? हाँ, लेवी को तो वही याजक लोग। അത് ആ കരപൂരണ യാഗം എന്താണ്? तो वो याजकों का वो समर्पण का जो बलि है, संस्कार का बलि जो है, നമുക്കറിയാം കർത്താവിന്റെ ആ ക്രൂശുമരണത്തെ നിഴലിക്കുന്ന 5 യാഗങ്ങൾ, പാപയാഗം, അകൃത്യയാഗം, ഇതെല്ലാം കർത്താവിന്റെ ക്രൂശുമരണത്തെയാണ് तो കാണിക്കുന്നത്. लेवी का पुस्तक 1 से 5 पढ़ते समय में जो पहला शुरुआत का 5 बलियों के बारे में बोला है, वो यीशु मसीह को संबंधित करके बोला है, जो यीशु मसीह ने वो बलि को करके पूरा किया। എന്നാൽ ആരെങ്കിലും ഒരു പുരോഹിതനാണെങ്കിൽ परंतु यदि कोई याजक बन जाता या रहते समय में, അതിന്റെ ആ കാര്യങ്ങളാണ് ലേവ്യ പുസ്തകം 8 അധ്യായം വായിക്കുന്നത്. तो वही है 8वां अध्याय से, लेवी 8 से याजकों को अभी क्या करना है, उस बलियों के आधार के बेस रखते हुए क्या करना है करके बताया है। അവിടെ അതാണ് കോൺസിക്രേഷൻ, उसी- ശരീരം സമർപ്പിക്കുക. तो उसी को हम कहते हैं कि वो याजकों को वो संस्कार बलि, यानी कि अभी से वो याजकीय सेवा के लिए अपने आप को समर्पण करके अपने आप को अलग किया है। അത് പുരോഹിതന്മാരെല്ലാം വരണം. उसके लिए सभी याजक लोग को आना पड़ेगा। അവർ മാത്രമല്ല പുത്രന്മാരും വരണം. सिर्फ अवरोध नहीं, उसके पुत्र लोग भी आना है। അവിടെ ശരീരം വെള്ളത്തിൽ കഴുകണം. उन लोग को पहले अपना इस देह को पानी से धोना है। അത് ദൈവത്തിന് വേണ്ടി വേർതിരിക്കുകയാണ് ശരീരം. मतलब क्या, अभी से ये देह अभी किसके लिए अलग किया है?
सिर्फ यहोवा परमेश्वर का सेवा के लिए बोलकर अपने आप को धोकर अलग किया। ആ എന്നിട്ട് फिर ഒരു ആടിനെ അറക്കണം. एक मेमना को वध करना है ആടിന്റെ രക്തം और फिर उस मेमना का लहू അഹരോന്റെയും മക്കളുടെയും കാതിൽ പരട്ടണം. उसका अहरोन और उसके बच्चों के कान में लगाना है। അതിന്റെ അർത്ഥം എന്താണ്? इसका मतलब क्या है എന്റെ ശിരസും എന്റെ തല മുഴുവനും ദൈവത്തിനുള്ളതാണ്. कि मतलब मेरा कान, मेरा सिर, मेरा शरीर का जो चेहरे का सब जो अंग है वो अभी से यहोवा परमेश्वर के लिए इस्तेमाल होगा। ഞാൻ കർത്താവിനെ കേൾക്കാനുള്ളവനാണ്. मतलब मैं वो व्यक्ति हूँ जो हमेशा यहोवा की बात को सुनने के लिए मैं तैयार हूँ। എന്റെ നാവ് കർത്താവിനെ സ്തുതിക്കാനുള്ളതാണ്. मेरा होठ यहोवा परमेश्वर को स्तुति करने के लिए है। രണ്ട് വിരലിന്റെ അറ്റത്ത് അതായത് എന്റെ കൈകളുടെ പ്രവൃത്തി എല്ലാം ദൈവത്തിനുള്ളതാണ്. और फिर उंगली का ऊपर में भी, नाखून के ऊपर भी वो वहां पर लहू लगाया जाता है। मतलब क्या है, आज से मैं जो भी सेवा करूंगा और मैं जो भी कर्म करूंगा वो सब मेरे यहोवा परमेश्वर की महिमा के लिए है। നമ്മുടെ കാൽവിരല് और हमारा पैर का उंगलियों में അവിടെ രക്തം വരട്ടും. वहां पर भी उसका नाखूनों में लहू लगाते हैं। നമ്മുടെ നടപ്പ് ദൈവത്തിനാണ്. मतलब मेरा चाल चलन अभी उस यहोवा परमेश्वर के लिए है। ഇങ്ങനെ ശരീരം മുഴുവനും इस तरह पूरा देह को उसने सब कुछ ദൈവത്തിന് സമർപ്പിക്കുമ്പോൾ यहोवा परमेश्वर को समर्पण किया। ദൈവം അവനെ പുരോഹിതനായി അംഗീകരിക്കും. तब परमेश्वर उसको क्या बोलेगा, आज से तू एक याजक है। അത് മാത്രമല്ല उतना ही नहीं, എവിടെയെല്ലാം രക്തം പുരട്ടിയോ जहां जहां पर कान में, हाथ की उंगली में और पैर की उंगली में लहू लगाया, അവിടെയെല്ലാം അഭിഷേക തൈലം പുരട്ടി ശുദ്ധീകരിക്കും. वहां पर कोई भाग पर से जो तेल लगाकर, मतलब अभिषेक का तेल को मलम लगाकर उसको अभिषेक करके प्रस्तुत करेगा। അപ്പൊ ദൈവത്തിനായി വേർപെട്ട ശരീരം मतलब एक बार वो व्यक्ति का शरीर प्रभु के लिए अलग करके पवित्र करके रखा हुआ वो शरीर, ദൈവം അഭിഷേകം ചെയ്ത് ദൈവത്തിനായിട്ട് വേർതിരിക്കും. मतलब प्रभु क्या करेगा, उसको अभिषेक करके अभी तू मेरे लिए है बोलकर उसको अपने संसार से अलग करेगा। ഇത് തന്നെയല്ലേ നമ്മുടെ ഈ ജീവിതത്തിൽ വേണ്ടത്? यही बात तो हमें भी चाहिए ना प्रियो, हमारे जीवन में भी यही होता है ना। നാം അവരെ കുറിച്ചുള്ള സത്യവചനം കേട്ടിട്ട് जिस दिन हमने उसके विषय में सच्चा सुसमाचार और उपदेश हमने सुना, നമ്മുടെ ശരീരത്തിന്റെ വീണ്ടെടുപ്പിനായിട്ട് ताकि हमारे शरीर का उद्धार के लिए ആത്മാവിൽ മുദ്രയിട്ട് आत्मा का मोहर लगा, हमें क्या किया प्रभु ने, പരിശുദ്ധാത്മാവിനെ ഗ്യാരണ്ടി ആയിട്ട് തന്നു. पवित्र आत्मा को बयाने की रीति से हमें देकर हमें पवित्र करके अलग किया। എന്നിട്ടും ആ ശരീരം സ്വന്തം ഇഷ്ടപ്രകാരം ജീവിക്കാൻ തുടങ്ങുമ്പോൾ तो ये सब प्रभु ने सब करने के बावजूद भी फिर भी वो व्यक्ति अपना देह लेकर अपना मर्जी के लिए कर रहा है, तो നമ്മളൊരു ദിവസം മരിക്കും. एक दिन हम मरेंगे प्रियो। നമ്മൾ മരിക്കുമ്പോൾ जब हम मरेंगे, നമ്മൾ ഈ ശരീരത്തിൽ ഇരുന്ന പ്രവൃത്തിക്ക് हम लोग ने ये शरीर में रहते समय में जो भी कार्य हमने किया, നമ്മൾ വെളിപ്പാട് പുസ്തകം 14:18 വായിക്കുകയാണ്. रेवलेशन उसका 14-18 में हम पढ़ते हैं, കർത്താവിൽ മരിക്കുന്നവർ ഭാഗ്യവാന്മാരാണ്. जो मसीह में जो मरते हैं वो धन्य है। എന്നിട്ട് പറയുകയാണ് എന്താണ്? फिर क्या कहते हैं आगे, क्योंकि वे अपने सारे परिवार से विश्राम पाएंगे हाँ। और उनके कार्य उनके साथ हो लेते हैं। നോക്കുക, അവര് ശരീരത്തിൽ ഇരുന്ന പ്രവൃത്തി അവരെ പിന്തുടരും. और फिर उन्होंने शरीर में किया हुआ जो भी काम है वो क्या होगा, उनके पीछे जाएगा। അവിടെ ഇനിയും തേജസ്കരണം കിട്ടുന്നത് വരെ ശരീരത്തിന് പ്രവൃത്തിയൊന്നുമില്ല. तो अभी तो वो लोग जब तक उनके शरीर का रूपांतर नहीं होता, भले ही मरने के बाद तभी तुरंत शरीर का रूपांतर नहीं होता, तो रूपांतर होने तक तभी उनको कुछ काम नहीं है, विश्राम है तभी। പക്ഷെ ഈ ശരീരത്തിൽ ഇരുന്നപ്പോൾ परंतु जब इस शरीर में रहते समय में അതെന്തൊക്കെയായിരിക്കും? वो क्या क्या था, നല്ലതാകിലും जो अच्छा था തീയതാകിലും और जो बुरा था, എവിടെ വരും? कहां पर आएगा, उस बीमा सीट में आएगा। അപ്പൊ തീയത് എന്താണ്? तो बुरा क्या है, दूसरा कोरिन्थी 5:10 में जो भला और बुरा करके वहां पर पढ़ते हो, बुरा क्या है, കർത്താവിന് വേണ്ടി ശരീരം ഏൽപ്പിച്ചു കൊടുത്തില്ല. मतलब उस व्यक्ति के विश्वासी ने समय मौका होने पर भी उसने अपने देह को प्रभु के आज्ञाकारिता के लिए समर्पण नहीं किया, वो है वो बुरा बात। അപ്പൊ ശരീരത്തെ കുറിച്ചുണ്ടായിരിക്കേണ്ട നമ്മുടെ മനോഭാവം എന്താണ്? इसलिए देह के विषय में हमारा मनोभावना कैसा लेना चाहिए प्रियो, യേശു കർത്താവ് प्रभु यीशु എന്റെ ശരീരത്തിന്റെ കർത്താവാണ്. मेरा शरीर का भी, मेरे देह का भी प्रभु है। ആഹാരം വയറിന് ആവശ്യമുള്ളതുപോലെ जिस रीति से ये भोजन मेरे पेट के लिए जरूरत है, ക്രിസ്തുവിനെ എന്റെ ശരീരത്തിൽ വേണം. उसी रीति से ये मसीह जो मेरा सिर है मेरे देह के लिए जरूरत है। ആ അടിസ്ഥാനത്തിൽ അല്ലെങ്കിൽ ശരീരത്തിൽ ദുർനടപ്പ് വരും. अगर उस बोध्य में और उस नियम के आधार पर एक विश्वासी नहीं चल रहा है, तो फिर उसका शरीर क्या होगा, व्यभिचार के लिए इस्तेमाल हो जाएगा। നമ്മൾ വചനം വായിച്ചാലും भले हम लोग वचन पढ़ रहे हो, നമ്മൾ പ്രാർത്ഥിച്ചാലും हम लोग भले प्रार्थना कर रहा हो, എത്ര വലിയ സുശീലത ചെയ്താലും कितना बड़ा सुसमाचार का काम भी किया हो, കരപൂരണം എന്ന യാഗം मतलब बलि समर्पण करने का जो बलि अगर उसने नहीं किया है, तो നിങ്ങളെ പഠിപ്പിച്ച ഉപദേശരൂപം यानी कि नए नियम के आधार पर तुमको जो सिखाया हुआ उस उपदेश के अनुसार, रोमियो 6:17 में हमने पढ़ा, അതെന്താണ്? वो क्या है,
നമ്മളിപ്പോ പറഞ്ഞു നിർത്തിയുള്ള എന്താണ് ആ ഉപദേശരൂപ എന്താണ്? मतलब वो उपदेश वो क्या है, थोड़ी देर पहले ही बोला था 6:6 6 का 6 में അറിയുക, कि पहले तुम जानना, 2 दूसरा എണ്ണുക, फिर उसको गिनना, 3 तीसरा समर्पण आज्ञाकारिता के लिए समर्पण करना। നമ്മള് കർത്താവ് സാത്താനവാരിയല്ല. परमेश्वर शैतान के समान नहीं है प्रियो। സാത്താൻ നമ്മുടെ അനുവാദം ചോദിക്കുന്നില്ല. शैतान आकर मैं तेरे अंदर आ रहा हूँ परमिशन लेगा क्या? ഇല്ല. അവൻ അറുപ്പാനും മുടിപ്പാനും നശിപ്പിക്കാനാണ് വരുന്നത്. प्रभु ने सीधा कहा, देखो शैतान वो आ रहा है, वो क्या करने आ रहा है? वो काटने आ रहा है, नाश करने आ रहा है, चोरी करने आ रहा है और तुझे काटने के लिए आ रहा है। എന്നാ കർത്താവ് ചോദിക്കുകയാണ്, लेकिन प्रभु क्या करेगा? वो परमिशन पूछेगा, वो पूछता है पहला, അനുവാദം ചോദിക്കാം. वो परमिशन पूछता है, നിന്റെ ശരീരം എനിക്ക് തരുമോ? क्या तू अपना देह मुझे देगा क्या? ഞാൻ തരത്തില്ല. तब हम क्या बोलते हैं, नहीं नहीं मैं नहीं दूंगा। അപ്പോൾ എവിടെയാണ് പൗരോഹിത്യം നടക്കുന്നത്? तो फिर याजकीय सेवा उस व्यक्ति के अंदर कहां पर चल रहा है? എവിടെ ആരാധന നടക്കും? कहां पर वो आराधना कर रहा है? നമ്മുടെ ദുർനടപ്പിന്റെ ശരീരത്തിൽ ദൈവത്തെ ആരാധിച്ചാൽ ആ ശരീരത്തിൽ കർത്താവിനെ ഉയർപ്പിച്ചതുപോലുള്ള അതിമഹത്തായ ഒരു ഉയർപ്പ് കിട്ടില്ല നമുക്ക്. मतलब जो विश्वासी उसने प्रभु के लिए समर्पण नहीं किया तभी तक उसका शरीर क्या है, व्यभिचार के लिए इस्तेमाल किया हुआ देह रहेगा। वो शरीर को लेकर वो अगर वो चाल चलन कर रहा है, मसीह का सब सेवा अगर कर रहा है, परंतु पिता परमेश्वर ने जो आग्रह रखा कि जिस रीति से मसीह को मैं जिलाऊं, उस रीति से जिलाया जाने का अवस्था उसका शरीर में देह में नहीं रहेगा, क्योंकि उसका देह तभी तक व्यभिचार के लिए इस्तेमाल हो रहा था। നമ്മൾ എഫെസ്യ ലേഖനത്തില് പൗലോസ് പറയുന്നുണ്ട്, एफेसुस का पुस्तक में पौलुस कहता है, നിങ്ങൾ ഇനി ജാതികൾ നടക്കുന്നത് പോലെ നടക്കും. तुम लोग अभी अन्य जातियों का चाल चलन तुम लोग ना चले। എന്ന് പറഞ്ഞ എന്താണ്? मतलब क्या? അവർ ഹൃദയ കാഠിന്യ നിമിത്തം वो लोग अपने हृदय की कठोरता के निमित्त ഒരിക്കലും ഒരു ജാതി അവരുടെ ശരീരം ദൈവത്തിന് കൊടുക്കാനുള്ള ഹൃദയ തകർച്ച ഉണ്ടാകുന്നില്ല, അല്ലെങ്കിൽ ഹൃദയത്തിൽ ആർദ്രത വരുന്നില്ല. एफेसियों 4 का 17-18 के अनुसार कोई भी जो अन्य जातियां है ना, अन्य जाति के कोई भी लोग मैं यीशु मसीह के लिए परमेश्वर को अपना देह समर्पण करता हूं बोलकर ऐसा कोमलता और नम्रता दीनता लेकर कोई भी अन्य जाति आएगा क्या? ആ क्योंकि उन लोग का हृदय पहले से ही कठोर है। എന്നാൽ परंतु നമ്മൾ എസ്കേൽ പ്രവചനം 36:25 വായിക്കുമ്പോൾ एसेकिएल का पुस्तक उसका 36 का 25 में हम पढ़ते हैं, അവനെ കുറിച്ചുള്ള സത്യവചനം കേട്ടിട്ട് जब प्रभु का उस सच्चा वचन को जब हमने सुना എന്താണത്? तब क्या हुआ? നിർമ്മല ജലം तब തളിക്കും. उन्होंने शुद्ध जल लेकर हमारे ऊपर छिड़का। അപ്പോൾ ഇത് സംഭവിച്ചു. तब क्या हो गया? നമ്മുടെ ഹൃദയം സോഫ്റ്റ് ആയി. हमारा कठोर इधर क्या हो गया? एकदम शुद्ध, हमारा सौम्य एकदम सॉफ्ट हो गया, नाजुक हो गया हमारा हृदय। അപ്പോൾ നമ്മുടെ ശരീരം तब हमारा देह भी കർത്താവിനായപ്പോൾ प्रभु के लिए जब हो गया, ദൈവത്തിന്റെ ആത്മാവിന്റെ മന്ദിരമായി നമ്മുടെ ശരീരം തീരുന്നു. तब हमारा शरीर क्या हो गया, हमारा देह क्या हो गया? परमेश्वर का मंदिर बनकर परमेश्वर निवास कर सके ऐसा एक मंदिर होकर अर्पण हो गया। ഹൃദയം കഠിനപ്പെട്ടിരിക്കുമ്പോൾ, परंतु जब हृदय कठोर रहेगा तो പാപത്തിന്റെ ചതിയാൽ ഹൃദയം കഠിനപ്പെട്ടിരിക്കുന്നുവെങ്കിൽ अगर तुम्हारा हृदय पाप का धोखे में रहकर तुम्हारा हृदय कठोर हो गया तो അങ്ങനെ ആകാൻ കാരണം ऐसा होने का कारण നമ്മള് പഠിപ്പിച്ച ഉപദേശ രൂപത്തെ നമ്മൾ മനസ്സിലായില്ല. हम लोग ने जो सिखाया हुआ वचन में जो सिखाया उपदेश जो हमारे लिए वचन लिखा गया था उस बात को हमने सही रीति से समझा नहीं। ആ പഴയ മനുഷ്യൻ, वो पुराना मनुष्य ചതിയമോഹങ്ങളാൽ വഷളായി പോകുന്ന പഴയ മനുഷ്യനെ ഉപേക്ഷിച്ചിട്ട് जो धोखाधारी और मोह में जीने वाला उस पुराना मनुष्य को छोड़कर നമ്മുടെ ശരീരം അത് തന്നെ. हमारा ये जो देह जो है वो वही का वही है, പക്ഷെങ്കിൽ परंतु കർത്തൃത്വം കർത്താവിന്. प्रभुत्व किसके लिए है? प्रभु वहां पर प्रभुत्व कर रहा है, प्रभुत्व बदल गया। पहला मैं प्रभु था, अभी प्रभु प्रभु हो गया। അത് സംഭവിക്കാത്ത കാലത്തോളം जब तक ये बात का जो मेरे से हटकर प्रभु बन जाने का वो बदलता नहीं है, तब तक നമ്മുടെ ശരീരം ദുർനടപ്പിനായിട്ട് ഉപയോഗിക്കും. तब तक हमारा शरीर किसके लिए इस्तेमाल होगा? सिर्फ और सिर्फ व्यभिचार के लिए होगा। എന്താണ് ശരിയായ മാനസാന്തരം? परंतु सच्चा मन फिराव क्या है प्रियो? ഹൃദയം മാർദ്ദവമായിട്ട് जब हमारा जो हृदय कठोर से एकदम मुलायम हो गया, എന്നെ സ്നേഹിച്ച് जिस प्रभु ने मुझसे प्रेम किया ഒരു ശരീരമെടുത്തവൻ വന്നു. उन्होंने देहधारी होकर आया। അപ്പൊ യേശുവിന്റെ ശരീരത്തെ കുറിച്ചുള്ള മനോഭാവം, യേശുവിന്റെ രക്തമോടുന്ന ആ മാംസമുള്ള ശരീരത്തെ കുറിച്ച് യേശുവിന്റെ ചിന്ത എന്തായിരുന്നു? प्रियो, जब परमेश्वर यीशु बनकर यीशु में देहधारी होकर जब वो इस दुनिया में आते समय में उसने अपने देह में, उस देह में लहू है, उसमें मांस है, उस देह में जीते समय में उनका मनोभावना कैसा था? അതെ, ഹനനയാഗം നീ ഇച്ഛിച്ചില്ല, प्रभु तूने होम अन्न बलि तूने इच्छा नहीं किया, ഭോജനയാഗം നീ इच्छिച്ചില്ല, होम बलि तूने इच्छा नहीं किया। ഇതാ ഞാൻ വരുന്നു. वो चाह होता तो मैं करता, परंतु देखो पुस्तकों में जो लिखा है मैं करने में आया हूँ। പിതാവേ, हे पिता, ഒരു ശരീരം നീ എനിക്ക് ये തന്നിരിക്കുന്നു. देह जो तूने मेरे लिए दिया है, ഈ ശരീരം നിന്റെയാണ്. वो इब्रानियों 10 में हम पढ़ते, ये देह अभी किसका है? हे प्रभु आपका है।
നോക്കുക. मैं അപ്പൊ ആ ശരീരം ആർക്ക് വേണ്ടിയായിരുന്നു കർത്താവ് तो ചെലവഴിച്ചത്? यीशु मसीह जब इस दुनिया में रहते समय में उन्होंने अपना देह किसके लिए किसको दिया? നമ്മളെ രക്ഷിക്കാൻ हमें बचाने के लिए ആ ശരീരത്തിൽ उन्होंने अपने देह में ഉൾക്കിരീടം അണിഞ്ഞു. कांटों का मुकुट पहना. പുറമെല്ലാം ഒഴിവുചാലിൽ പോലായി. उनका शरीर जो है पीछे पूरा लहू के धारा जैसा पानी लहू बहने लगा. ആണിയടിച്ചു. उसके ऊपर खिले ठोके गए. അപ്പോഴെല്ലാം കർത്താവ് പറയുകയാണ്, तभी भी प्रभु क्या कह रहे हैं? എന്റെ ശരീരം ഞാൻ നിങ്ങൾക്ക് തരുന്നു. मेरा शरीर मैं तुमको देता हूँ. എത്ര മേശയിൽ നമ്മൾ എന്താ ചെയ്യുന്നത്? प्रभु में हम क्या याद करते हैं प्रियो? ഇതാ ഞാൻ നിങ്ങൾക്ക് തരുന്ന എന്റെ ശരീരം, देखो मैं तुमको देने वाला ये मेरा ये शरीर എന്റെ രക്തം, और मेरा लहू. വാങ്ങി തിന്നുവി, आओ तुम लोग आओ भाग लो വാങ്ങി കുടിപ്പി. और आके पियो. ഇങ്ങനെ കർത്താവ് ആ പൗലോസിന് ഈ കാര്യം വ്യക്തമായി जो മനസ്സിലായി. पौलुस को ये बात एकदम स्पष्टता में समझ गया, वो पहचान लिया उस बात को. അവൻ പറയാണ്, तब वो कहता है എന്നെ സ്നേഹിച്ച് जिसने मुझसे प्रेम किया എനിക്ക് വേണ്ടി ഏൽപ്പിച്ചു और मेरे लिए अपना जान को अर्पण किया उस प्रभु को. ഞാനിനി ജീവിക്കുന്നത് अभी मैं मेरे लिए അവന് വേണ്ടിയാണ്. मैं मेरे लिए नहीं जी रहा हूँ, बल्कि मैं उनके लिए जी रहा हूँ. എന്റെ ശരീരം अभी मैं मेरा ये शरीर ക്രിസ്തുവിന്റെ ചൂടടയാളം പ്രാപിച്ച് നിറഞ്ഞിരിക്കുകയാണ്. प्रभु यीशु मसीह का वही घाव का उस समानता का एकता में उसकी घाव में मैं एक हो गया हूँ. എന്തുകൊണ്ടാണ് പൗലോസിന് ഒരു ശ്രേഷ്ഠ പുനരുദ്ധാനം കിട്ടാൻ പോകുന്നത്? इसके लिए प्रिय पौलुस को सबसे उत्तम पुनरुत्थान क्यों मिलने वाला है? പൗലോസിന്റെ ശരീരം क्योंकि पौलुस ने अपना शरीर को, അത്ര വലിയ ഭംഗിയുള്ള ശരീരമല്ല, उसका शरीर कोई अच्छा सुंदर शरीर नहीं है. വളരെ ഉയരം കുറഞ്ഞ वो ആളാണ്. बहुत ही पतला आदमी है. 5 അടിയും 3 ഇഞ്ചും മാത്രമേ ഉള്ളൂ. लगभग 5 फीट 5.3 इंच का ही 5.3 इंच का ही आदमी है. പക്ഷെങ്കിൽ परंतु അവന്റെ ശരീരം കർത്താവിന് കൊടുത്തു. उसने अपना उस शरीर को भी क्या किया? प्रभु को अर्पण किया. നമ്മൾ അല്പം വൈകിയാലും, हम लोग भले ही हमारे में ये अर्पण करने के लिए देरी हुआ है तो भी, നമ്മൾ പ്രായം ചെന്നാലും, भले हम लोग बुढ़े हो गए तो भी, കാഴ്ച നഷ്ടപ്പെട്ടാലും, हमारा आंखों का नजरिया जो नजर है कम होते जा रहे हैं तो भी, നമ്മുടെ ശരീര രോഗമുള്ളതാണെങ്കിൽ, हमारा शरीर भले ही बीमारी से भरा है तो भी, കർത്താവേ हे प्रभु ഞാൻ വളരെ ബലഹീനനാണ്. उसी पल जिस क्षण हमने समझा ये बात लेकर प्रभु के पास आना है, हे प्रभु मैं बहुत कमजोर हूँ प्रभु, എനിക്ക് വലിയ വിദ്യാഭ്യാസമൊന്നുമില്ല, मेरे को ज्यादा एजुकेशन क्वालिफिकेशन नहीं है प्रभु, എനിക്ക് പണമില്ല, मेरे पास धन नहीं है, പക്ഷെ എന്റെ ശരീരം നിനക്ക് തരും. परंतु मेरा ये देह मैं आपको देता हूँ प्रभु. കർത്താവ് സ്വീകരിക്കോ? क्या प्रभु स्वीकारेगा क्या? बुढ़ा होने के बाद Yeah. स्वीकारेगा क्या? देखो समय विषय हमारे ओर से है. Praise the प्रभु Lord. कभी भी हर पल तैयार है स्वीकारने के लिए, അവനാണ് ആത്മീയൻ. क्योंकि सच्चा आत्मिक तो वो है. ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ അറിയുന്നില്ലല്ല, मतलब आत्मिकता ये नहीं समझना मैं बहुत से बातें जानता हूँ, पूरा बाइबल पढ़ लिया इसलिए मैं आत्मिक हूँ, वो बात में नहीं है आत्मिकता. അറിവ് ചീർപ്പിക്കുന്നു. क्योंकि ज्ञान क्या करेगा? फूलेगा. എന്നാൽ എന്നെ സ്നേഹിച്ച സ്നേഹ നിമിത്തം परंतु मेरे प्रेम से जो प्रभु ने मुझसे प्रेम किया उस प्रेम के निमित्त ഈ ശരീരത്തെ, इस देह को, നല്ല ശരീരമൊന്നുമല്ല, ये मेरा देह अच्छा देह नहीं है प्रियो, അധിക നാൾ ജീവിക്കുന്നില്ല, ज्यादा दिन जिंदा नहीं रहेगा मेरा शरीर. ഈ മരണത്തിനതീതമായ ശരീരത്തെ मेरा ये शरीर जो मृत्यु कभी भी आकर पकड़ सकता है उस शरीर को ആർക്ക് തരുന്നു? मैं किसको देता हूँ? मेरा प्रभु को देता हूँ. യേശു സ്വീകരിക്കോ? प्रभु स्वीकारेगा क्या? യാതൊരു ദൈവത്തിനും മഹത്വം. तो ऐसा प्रभु ने स्वीकारा तो परमेश्वर का महिमा हो रहा है. അങ്ങനെ വളരെ കൃത്യമായ നിലയിൽ നമ്മളെ സമർപ്പിക്കാൻ തുടങ്ങിയ इस रीति से स्पष्ट रीति से मतलब जानकर गिनकर स्पष्ट रीति से जब से हम समर्पण करने लग रहे हैं, നമ്മളിൽ ഇന്ന് വാഴുന്ന ഒരു പാപവും നമ്മളിൽ വാഴത്തില്ല. കാര്യം എന്താണ്? क्योंकि उस दिन से ऐसा समर्पण किया है तो आज हमारे ऊपर जो पाप हमें पकड़ कर रखकर हमारे ऊपर हुकूमत करने लग रहा था वो कुछ भी हमारे ऊपर पकड़ कर रखने का उनका पकड़ हमसे निकल जाएगा. कारण क्या है? പിന്നെ സാത്താന് നമ്മുടെ മേൽ അധികാരമില്ല. प्रियो एक बार ये शरीर प्रभु का हो गया तो शैतान के ऊपर भी हमारा अधिकार नहीं है. യേശു 1000 ആണ്ട് വാഴുമ്പോൾ जब यीशु 1000 साल राज्य करेगा എങ്ങനെയായിരിക്കും? तब कैसा रहेगा राज्य? എല്ലാം ഇന്ന് സ്വന്തമല്ലേ? तभी सब धार्मिकता के अनुसार है ना, പാവമില്ല. तब पाप नहीं है. ശരീരമുണ്ടോ? शरीर है क्या? ഉണ്ട്, शरीर है, പക്ഷെ പാപം ചെയ്യുന്നില്ല. परंतु लोग पाप करने के लिए जो पाप कराने के लिए जो उकसाने वाला व्यक्ति था वो नहीं है. എന്നാൽ ആ പാപത്തിന് പാപം ചെയ്യാൻ കഴിയുമോ? पर तो इसके लिए प्रिय तो भले ही लोग शरीर लेकर राज्य में प्रवेश करेंगे उसमें वो लोग भले पाप करता ना हो लेकिन पाप करने की क्षमता है क्या? സാധിക്കും. जो സമയം देखो സാത്താനെ ഒന്ന് അഴിച്ചുവിടുമ്പോൾ जो जाति लोग जब उस राज्य में प्रवेश करेगा वो लोग मरकर पुनरुद्धार होकर नहीं राज्य में प्रवेश कर रहे, वो लोग वैसे ही यही शरीर में वो लोग राज्य में आ रहे हैं, परंतु वो लोग पाप क्यों नहीं कर पा रहे?
क्योंकि उकसाने वाला हाँ। शैतान नहीं है, हाँ। लेकिन कभी भी पाप करने का क्षमता है। तो वो कब होगा? जब 1000 साल छूट जाने के बाद शैतान को फिर से छोड़ा जाएगा। तब वो क्या करेगा? ये लोगों को फिर से उकसाकर एक सेना बनाकर प्रभु के पास युद्ध करने आएगा। നമ്മുടെ ശരീരത്തെ നമ്മൾ ഭരിച്ചാൽ परंतु प्रियो, लेकिन हमारे शरीर के विषय में अगर हम लोगों ने उसके ऊपर राज्य किया അത് കൂട്ടുഭരണമായിരിക്കും. तो क्या होगा? शैतान के साथ का सहयोग होकर अधिकार रहेगा। मतलब भले ही मैं स्वयं मेरा प्रभु रहेगा, लेकिन असली स्वामी शैतान रहेगा। എന്നാ കർത്താവിന്റെ ഭരണത്തിന് लेकिन प्रभु का अधिकार में കൂട്ടുഭരണമില്ല. കർത്താവ് നീയും ഭരിച്ചോ ഞാനും ഭരിച്ചോളാം. ऐसा दो प्रभुत्व के लोग नहीं रहेगा कि थोड़ा प्रभु मैं राज्य करता हूँ और थोड़ा जैसा शैतान पहला करता था मसीह बन गया, थोड़ा प्रभु तू कर ले। ऐसा दो मालिक नहीं रहेंगे। കർത്താവിന് ഭരിക്കണമെങ്കിൽ अगर प्रभु को पूर्ण रीति से प्रभुत्व का राज्य करना है तो നമ്മൾ പൂർണ്ണ സമ്മതത്തോടെ സമ്മതിക്കണം. मतलब मैं पूर्ण रीति से मैं समर्पण करके मैं मान रहा हूँ कि यीशु तू ही मेरा प्रभु है। അത് കർത്താവേ നീയാണ് എന്റെ ശരീരത്തിന്റെ കർത്താവ്. मतलब आज प्रभु, आज से मेरा शरीर का जो प्रभु वो मैं नहीं, आधा मैं, ऐसा नहीं, पूरा का पूरा तू ही है। കർത്താവ് ഈ ദൈവരാജ്യത്തിന്റെ തത്വം പഠിപ്പിക്കുമ്പോൾ മത്തായി സുവിശേഷം 6 അധ്യായത്തിന് 7 വാക്യം, നിങ്ങൾ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ ലോകജാതികളെ പോലെ പ്രാർത്ഥിക്കരുത്. इसलिए प्रभु जब राज्य का तत्व, जब मत्ती का सुसमाचार अध्याय 6 का वाक्य 7 में वहां पर पढ़ते समय में तुम लोग जातियों के समान प्रार्थना नहीं करना करके कहते हैं और खुले में नहीं करना। അവരെന്താണ് പ്രാർത്ഥിക്കുന്നത്? तो जाति लोग प्रार्थना क्या करते हैं? അവർ ഇങ്ങോട്ട് തായോ 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 എന്ന് പറയാ. वो लोग प्रार्थना करने का टाइम परमेश्वर से क्या बोलता है? हे प्रभु मुझे ये चाहिए, हे प्रभु मुझे वो चाहिए, मुझे दो मुझे दो मुझे दो। നമ്മൾ എന്ത് ചെയ്യുന്നു? परंतु सच्चा विश्वासी क्या करेगा? ദൈവരാജ്യത്തിന്റെ പുത്രന്മാർ, जो राज्य के पुत्र लोग क्या करेंगे? കർത്താവ് എന്ത് ചെയ്തു? प्रभु ने क्या किया? എല്ലാ ദിവസവും രാവിലെ रोज सवेरे उठकर, പിതാവേ हे पिता, നിന്റെ ഇഷ്ടം ചെയ്യാൻ तेरा इच्छा को पूरा करने के लिए എന്റെ കണ്ണിനെ, मेरा आंखों को, ഈ ചെവിയെ, मेरा कान को, ഈ കൈകാലുകളെ मेरा हाथ पैर को ഞാൻ നിന്റെ കാൽക്കൽ मैं ഏൽപ്പിക്കുന്നു. आपके पैरों तले में समर्पण करता हूँ। ജീവനുള്ള പിതാവിനെ അയച്ചിട്ട് जिस जीवित परमेश्वर ने मुझे भेजा है ഞാൻ പിതാവ് മൂലം ജീവിക്കുക. और मैं पिता के अनुसार, पिता के द्वारा मैं जी रहा हूँ, उसी रीति से हम भी, നമ്മൾ എന്ത് ചെയ്യണം? हमें भी क्या करना है? കർത്താവിന്റെ അടുക്കലേക്ക് വരണം. हमें प्रभु के पास आना है। കർത്താവേ हे प्रभु, ഞാൻ നിനക്ക് തരികയാണ്. मैं आपको दे रहा हूँ। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? എന്റെ ശരീരത്തെ നീ രക്തം കൊടുത്ത് വിലയ്ക്ക് വാങ്ങി. मेरा इस मरणहार देह के विषय में भी संबंध में बचाने के लिए आपने लहू दिया, मूल दाम देकर चुकता करके मेरे शरीर को भी प्रभु आपने बचाया। നീ വിലയ്ക്ക് വാങ്ങിയ ശരീരത്തെ आपने ये मूल दाम देकर खरीदा हुआ ये देह को ഞാൻ എനിക്കായി പിടിച്ചു വെക്കുന്നത് നീതിയല്ല. मैं मेरे लिए, आपने एक बार खरीद लिया, उस शरीर को अगर मैं पकड़कर मेरे लिए इस्तेमाल करता हूं तो वो धार्मिकता नहीं है, वो इंसाफ नहीं है। അതുകൊണ്ട് इसीलिए എന്റെ കണ്ണ് मेरा आंखें ഇപ്പൊ നിന്റെയാണ്, आपका है, എന്റെ ആദരം मेरा होठ നിന്റെയാണ്, आपका है, എന്റെ ചെവി मेरा कान നിനക്കാണ്, आपका है, എന്റെ കൈകൾ मेरा हाथ, എന്റെ കാലുകൾ, मेरा पैर। ഇങ്ങനെ കൃത്യമായി അതാണ് എണ്ണുക എന്ന് പറഞ്ഞാൽ इसीलिए स्पष्ट रीति से मेरे एक एक अंगों को जब मैं अर्पण करते समय में मेरे एक एक अंगों को गिन गिन कर मुझे प्रभु के हवाले सौंपना है। എണ്ണുക എന്ന് പറഞ്ഞ അർത്ഥം എന്താണ്? गिनना मतलब क्या? എല്ലാ ദിവസവും അങ്ങനെ തന്നെയാണ്. रोज मतलब ऐसी, मतलब अगर एक बार शुरू किया तो रोज वो तत्व वैसे ही है, कल नया परसों दूसरा, ऐसा नहीं है। रोज जैसा शुरुआत में वचन में जो शुरू हुआ वही हर एक दिन मैं गिन रहा हूँ। പണ്ട് ഞാൻ എനിക്കായി ജീവിച്ചു. पहला प्रभु मैं मेरे लिए जी रहा था ഞാൻ നിന്നോട് ഒരുപാട് കാര്യങ്ങൾ ചോദിച്ചു. और मैं आपसे बहुत से बातें मांग रहा था। എനിക്ക് ജയജീവനം ഉണ്ടായിരുന്നില്ല. मुझे विजयपूर्व जीवन जीने नहीं हो रहा ഞാൻ था प्रभु, എപ്പോഴും പാപത്തിൽ വീണിരുന്നു. मैं हमेशा पाप में गिरा हुआ था। കർത്താവ് ഇപ്പോൾ ഒരു കാര്യം ഞാൻ ഗ്രഹിക്കുന്നു. परंतु प्रभु अब मैं एक बात समझ गया, എന്റെ ശരീരം मेरा शरीर നിന്റെ ആത്മാവിന്റെ മന്ദിരമാണ്. आपका आत्मा का मंदिर है प्रभु। ആ മന്ദിരം വിശുദ്ധമാണ്. अब वो मंदिर पवित्र है। അങ്ങനെ വിശുദ്ധമാകണമെങ്കിൽ अगर पवित्र बने रहना है तो അത് എന്ത് ചെയ്യണം? क्या करना पड़ेगा? കർത്താവിനായി കൊടുക്കണം. अपने आप को प्रभु के लिए समर्पण करना है। അത് എങ്ങനെ കൊടുക്കണം? कैसा करना है? ദിവസവും प्रतिदिन കൃത്യമായിട്ട് स्पष्ट रीति से നമ്മളത് കർത്താവിന് കൊടുക്കണം. प्रभु को हमें देते रहना है। അപ്പോൾ നമുക്കറിയാം तब हम जानेंगे ഞാൻ ആരാണ്. मैं कौन हूँ। എന്റെ ശരീരത്തിന് കർത്താവ് ആവശ്യമാണ്. मेरा शरीर के लिए प्रभु जरूरत है। ആഹാരം മാത്രമാണ് ശരീരത്തിന് വേണമെന്ന് നമ്മൾ ചിന്തിച്ചിരുന്നാൽ अगर भले एक समय में हम लोग सोच रहे थे कि मेरा शरीर के लिए भोजन ही जरूरत है, ऐसा सोचकर जी रहे थे हम लोग, നമ്മൾ നേരത്തെ പറഞ്ഞവരെ പോലെ ആയിപ്പോവും. तो अगर शरीर के लिए भोजन ही अगर जरूरत है तो फिर
हम लोग वो संसार के लोगों के समान और जाति लोगों के समान और झूठे उपदेशक लोगों के समान हो जाएंगे जिनका ईश्वर पेट है। ആരാധനയിൽ നമ്മുടെ ശരീരം കർത്താവിന് നമ്മൾ കൊടുക്കുകയാണ്. आराधना में आते समय में हम अपने शरीर को भी प्रभु की उपस्थिति में अर्पण कर रहे हैं। അപ്പൊ പ്രാർത്ഥനയിൽ ശരീരം ദൈവത്തിന്റെ അല്ലാത്തവർക്ക് मतलब जिनकी परंतु प्रार्थना में जिन्होंने अपने शरीर को अर्पण नहीं किया है, എന്താണ് ഇതിന്റെ മർമ്മം? उसका भेद क्या है? നമുക്കറിയാം എന്തെല്ലാം ആവശ്യങ്ങളാണ് നമുക്ക് വരിക എന്ന് അറിയത്തില്ല ശരീരം സംബന്ധിച്ച്. देखो शरीर संबंध के विषय में क्या क्या बातें हम लोग को जरूरत है, ये बातें चाहिए करके ये सब बातें हम नहीं जानते। അതുകൊണ്ട് ഈ ആവശ്യം വരുമ്പോൾ ആവശ്യത്തിന് വേണ്ടി പ്രാർത്ഥിക്കാതെ इसलिए जब जरूरत आता है तब जरूरत की बातों को ऐसा बार बार प्रार्थना करने का जो स्वभाव है उस स्वभाव से हटकर ഈ ശരീരത്തിന് എന്തെല്ലാം ആവശ്യം നിനക്കറിയാം. तो हम लोग को सीधा एक ही शब्द में बोलना है, प्रभु मेरा देह के संबंध के लिए जो जो बातें जरूरत है हे प्रभु आप जानते हैं। ഇത് ഞാൻ നിനക്ക് തരുന്നു. इसलिए मैं क्या कर रहा हूँ, मैं सब कुछ आपको दे रहा हूँ, मेरा देह का पूरा अंग मैं आपको दे रहा हूँ। അങ്ങനെങ്കിൽ ऐसा है तो അതാത് സമയത്ത് നമ്മുടെ ആവശ്യങ്ങൾ നിറവേറിക്കൊണ്ടേയിരിക്കും. तो समय आने पर जो जो जरूरत है जब हम लोग को रहता है वो क्योंकि मैंने पूरा देह को पहले ही समर्पण किया है, समय समय पर मेरे सारे जरूरतें पूरा होते रहेगा अपने आप में। ഒരാകുല ചിന്ത ഉണ്ടാകത്തില്ല. तभी एक एक विचलित चिंता है, अरे क्या होगा, पूरा होगा क्या, ऐसा चिंता नहीं आएगा। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? ആദ്യം തന്നെ ശരീരം കർത്താവിന്. मैंने शुरुआत में ही मेरे सर से लेकर पैर तक पूरा अंगों को पहले ही दे दिया। അവൻ സർവജ്ഞാനിയാണ്. परमेश्वर कौन है? सर्वज्ञानी है। അപ്പൊ ജാതികൾക്ക് അത് അറിയില്ല. परंतु जाति लोगों को ये बात नहीं मालूम। അവർ ശരീരം കൊടുക്കത്തില്ല. वो लोग पूरे शरीर को अर्पण नहीं करते। അവരെന്ത് ചെയ്യും? वो लोग क्या करते हैं? ഇതാണ് സഭ എന്ന് പറഞ്ഞാൽ മതപരമായി പോകുന്ന സഭകൾ. तो आज भी यही जो धर्म के जो मंडलियां है, जो नामधारी मंडलियां है, जो धर्म की रीति में रीत रिवाज के अनुसार मसीह लोग है बोलकर चलाने वाले लोग, वो लोग सब धर्म चला रहे हैं। इस प्रकार के लोग, അവർ ചിന്തിക്കുന്ന ഇതാണ്, वो लोग धर्म के लोग क्या सोचते हैं? സഭയെന്ന് പറഞ്ഞാൽ ഒരു സൊസൈറ്റിയാണ്. मंडली मतलब क्या? एक समाज है। ഞങ്ങളുടെ കുഞ്ഞുങ്ങളുടെ വിവാഹം നടക്കണം, मेरा बच्चों का शादी होना चाहिए, അവർക്ക് മരിച്ചാൽ സഭ നടക്കണം, मर गया तो शरीर को गाड़ना चाहिए, ഒരു നല്ല ആൾക്കാരുമായിട്ട് ചേർന്ന് और एक समूह के जो इज्जतदार लोग हैं वही हमारे मंडली के साथ है, मैं उन लोगों के साथ में रह रहा हूँ। അതിലേ പോകുന്നവർ അനേകരാണ്. तो इस प्रकार का धर्म को जो समाज बनाकर जी रहे, ऐसे चलने वाले कितने लोग हैं? बहुत सारे। എന്നാൽ എന്റെ ദുഃഖമേറ്റുകൊണ്ട് परंतु जो मेरा जुआ उठाकर എന്റെ കർത്തൃത്വം ശരീരത്തിന് വരുന്ന രീതിയിൽ സമർപ്പിച്ചുകൊണ്ട് मतलब मेरा प्रभुत्व को अपना देह में आने वाले जो भी जरूरत है उन सबके ऊपर यीशु मसीह का प्रभुत्व राज्य करने वाला विश्वासी लोग, അത് ഏൽപ്പിക്കുന്നത് തന്നെ ആരാധന. അങ്ങനെ സമർപ്പിക്കുമ്പോൾ തന്നെ ആരാധനയായി. वो समर्पण करने वाला विश्वासी वास्तव में आराधना कर दिया, क्योंकि अर्पण करना, समर्पण करना ही एक आराधना है। അല്ലെങ്കിൽ നമുക്ക് വരുന്ന പരാജയം, अगर ऐसा रीति से नहीं किया तो हमारे जीवन में आने वाला जो हार है, നാം നമ്മുടെ ശരീരത്തിന് വേണ്ടി ജീവിക്കും. तो हम लोग हारते रहेंगे हमेशा, और हारा हुआ व्यक्ति क्या करता रहेगा? बार बार अपने शरीर के लिए जिएगा, ദുർനടപ്പ് സംഭവിക്കും. व्यभिचार होगा, നമ്മുടെ ദേഹിക്ക് നമ്മുടെ ശരീരത്തെ രക്ഷിക്കാൻ കഴിയത്തില്ല. और फिर हमारा प्राण फिर हमारे शरीर को बचा नहीं पाएगा। നമ്മൾ പ്രായം കൂടുന്തോറും जैसा जैसा उम्र बढ़ते रहता है നമ്മുടേതായിരിക്കുന്ന കാഴ്ച കുറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്, तब हम जानते हैं ना, लोगों को देखने धुंधला होने लगता है, കേൾവി वो കുറഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. लोग सुनने का शक्ति कम होता है। നമ്മളെ സ്നേഹിച്ചവരെല്ലാം വിട്ടുപോകും. हमसे जो प्रेम, जैसा गीत में भी गाया, हमसे जितना लोग शुरुआत में प्रेम किया, जैसा जैसा अंत होता रहा, हमसे प्रेम करने वाले लोग नहीं है। ശരീരം ബലഹീനപ്പെട്ടുകൊണ്ടിരിക്കുകയാണ്. शरीर क्या हो रहा है? कमजोर कमजोर कमजोर, दुर्बल होते जा रहा है। അത് നാം മനസ്സിലാക്കി परंतु ये बात जल्दी से जानकर ഈ ശരീരം इस देह को കർത്താവിന് കൊടുത്താൽ प्रभु को अगर शुरुआत में ही अर्पण कर दिया तो നമ്മുടെ കാഴ്ച നഷ്ടപ്പെടില്ല, हमारा नजर नष्ट नहीं होगा, കേൾവി നഷ്ടപ്പെടില്ല. हमारा सुनने की क्षमता नष्ट नहीं होगा, കാരണം യേശുവിന്റെ ശരീരം പോലെ ശരീരം നമുക്ക് क्योंकि കിട്ടാൻ यीशु मसीह के शरीर के समान एक शरीर मिलने वाला है हमको। അപ്പോൾ ഈ താഴ്ചയുള്ള ശരീരത്തെ तो तब ये दीनहीन मरण से चुका हुआ इस शरीर को हमको जितना समय दिया है, एक विश्वासी अर्पण करते समय में उसको अशुद्ध रीति से या अपवित्र बातों के लिए समर्पण ना करे। ഞാൻ 5 മിനിറ്റ് എടുക്കുന്നുള്ളൂ. मैं 5 मिनट और लेना चाहता हूँ। പഴയ നിയമത്തിൽ നമ്മൾ കണ്ട അഹരോന്യ പൗരോഹിത്വം ശരീരം ക്രിസ്തുവിന് കൊടുത്തവർ, तो जैसा पुराने नियम है, अहरोन के वंश के आने वाले जो और यो लेवी के गोत्र आने वाले लोग जो याजकीय समाज थे, वो लोग सबसे पहला क्या करते थे? वो लोग अपने शरीर को भी प्रभु को याजकीय सेवा के लिए पहला अर्पण करते थे। അത് രക്തം പുരട്ടി पहला लहू लगाते थे, അഭിഷേകം പ്രാപിച്ച് फिर तेल लगाकर अभिषेक प्राप्त करने के बाद ദൈവത്തിന് വേണ്ടി ഏൽപ്പിച്ചു. प्रभु के लिए क्या हो गया? अर्पण हो गया। അപ്പോൾ അവരുടെ ശരീരം വിശുദ്ധമാണോ? तभी भी उनका शरीर पवित्र है क्या? അവരുടെ ശരീരം വിശുദ്ധമാണ്. प्रियो, അത്
एक बार प्रभु के लिए वो लोग ने समर्पण कर दिया है तो मतलब वो फिर प्रभु जब उसको अपना लिया है तो वो पवित्र माना जाता है वो। ദൈവത്തിന് എന്ത് കൊടുക്കുന്നോ देखो प्रियो, जो भी चीज प्रभु को देगा, കർത്താവിന് കയ്യിൽ കിട്ടുമ്പോൾ प्रभु के हाथ में जो भी आएगा അതെന്താണ്? वो क्या है? पवित्र है। നമ്മള് ഈ പുരോഹിതന്മാർ तो मतलब इस रीति से प्रभु के हाथ में जो लोग थे वैसे पवित्र याजक लोगों के विषय में यिर्मयाह का पुस्तक, അവരുടെ ശരീരം ദുർനടപ്പിനെ ഏൽപ്പിച്ചു കൊടുത്തു. ऐसे लोगों ने क्या किया यिर्मयाह का पुस्तक में? उन लोग ने अपना शरीर को व्यभिचार के लिए इस्तेमाल दे दिया। നമ്മളെ യിരെമ്യാവിന്റെ പുസ്തകം 11:15 വായിക്കുകയാണ്. यिर्मयाह का पुस्तक 11:15। मेरे प्रिय को मेरे घर में क्या काम है? उसने तो बहुतों के साथ कुकर्म किया। अब तेरी पवित्रता पूरी रीति से जाती रही है। हाँ देखो, पवित्रता थी उन लोग में, परंतु क्या हो गया? जाती रही। ഹോളി ഫ്ലഷ് എന്നാണ്. तो വിശുദ്ധ മാംസം നിങ്ങൾക്കില്ലാതെയായി. वहाँ पर जो हिंदी में पवित्रता करके बोला, पवित्र, वो इंग्लिश पवित्र मांस आना चाहिए वहाँ पर। मतलब ये लोग जो ഹോളി देह, ഫ്ലഷ് जो पवित्र देह या पवित्र मांस आना चाहिए। मराठी में आएगा ആ पवित्र मांस ना? हाँ, वो राइट। അപ്പൊ പഴയ നിയമത്തിലെ പുരോഹിതന്മാരുടെ ശരീരം എന്താണ്? तो मतलब पुराने नियम में जिन जिन याजक लोग जो प्रभु के लिए अर्पण किए गए थे, उन लोग का ये मांसधारी शरीर कैसा था? ആ, पवित्र, क्योंकि प्रभु ने अपना मान लिया, स्वीकारा था इसके लिए। വിശുദ്ധ മാംസം ഉണ്ടെങ്കിലേ പൗരോഹിത്യം വഹിക്കാൻ तो കഴിയുള്ളൂ. इस तरह पवित्र शरीर और पवित्र मांस का ही शरीर में वो लोग को अगर अपनाया गया है तो ही वो लोग याजकीय सेवा कर सकते हैं। നമ്മൾ പൗരോഹിത്യം ചെയ്യുമ്പോൾ तो याजक का सेवा जब करते समय में നമ്മുടെ നാവ് ഉപയോഗിക്കണം, हम लोग को जबान इस्तेमाल कर रहे हैं, നമ്മുടെ കണ്ണ് ഉപയോഗിക്കണം, हमको आंखें इस्तेमाल कर रहे നമ്മുടെ हैं, ശരീരം മുഴുവനും വേണം. हमारे शरीर का एक एक अंगों को या सेवा के लिए इस्तेमाल करना है। അത് വിശുദ്ധമല്ലായെങ്കിൽ तो ये शरीर का हर एक अंग पवित्र नहीं है तो നമുക്ക് എങ്ങനെ फिर वो പൗരോഹിത്യം? याजकीय सेवा कैसा कर सकता है? അപ്പോൾ കർത്താവ് വരുമ്പോൾ तो तब प्रभु जब आएगा, നമ്മുടെ ശരീരത്തിന്റെ അവസ്ഥ ഇങ്ങനെയെങ്കിൽ अगर हमारा शरीर भी इस रीति से पवित्रता अगर जाते रह रही, घटते रह रही है तो കർത്താവിനെ ഉയർപ്പിച്ചതുപോലെ जिस रीति से परमेश्वर ने अपने आत्मा के द्वारा यीशु मसीह को शरीर को जिस रीति से जिस तेजस से जिलाया था, उस पाप में हमको नहीं आने होगा। അപ്പൊ നമ്മുടെ ശരീരത്തോടുള്ള മനോഭാവം तो എന്താണ്? ऐसा है तो ये बात को जानते हुए प्रियो, हमारे इस देह के विषय में हमारा मनोभावना कैसा होना चाहिए, कैसा हमें संभालना है? നമ്മുടെ ശരീരം വിശുദ്ധമായിരിക്കണം. हमारा शरीर इस रीति से पवित्र बना रहना चाहिए। എങ്ങനെ? कैसा? കർത്താവ് അർപ്പിച്ച ശരീരയാകത്താൽ जिस मतलब जो बलि जो प्रभु ने अपने आप को अर्पण किया था, ആ ഞാൻ പഴയ മനുഷ്യൻ ക്രിസ്തുവിടെ ക്രൂശിക്കപ്പെട്ടു. उसमें क्या हो गया? मेरा पुराना मनुष्य उस बलि यीशु मसीह में मेरा पुराना मनुष्य भी खत्म हो गया, उसमें चला गया। എന്നിട്ട് वो बात को जानने के बाद ഈ ശരീരം ये शरीर को ഇനി ദൈവത്തിനാണ്. आज से मेरा ये शरीर किसका है? തിട്ടപ്പെടുത്തണം, എണ്ണണം. प्रभु का हो गया है करके ये बात को गिनकर स्पष्ट करना है, എന്നിട്ട് കർത്താവിനായിട്ട് സമർപ്പിക്കണം. फिर प्रभु को समर्पण करना है। അപ്പോൾ കർത്താവ് ശരീരത്തിന്റെ കർത്താവാണ്. तब से उस दिन से वो प्रभु को क्या हो गया? शरीर का भी प्रभु हो गया। അതുകൊണ്ടാണ് പുരുഷന്മാരോട് പറയുകയാണ്, इसलिए पुरुषों के विषय में कहता है, തിമോഥെയോസിനോട് പറയുമ്പോൾ तिमोथी को कहता है, സഭായോഗങ്ങളിൽ तुम आराधनालयों में നിങ്ങൾ വിശുദ്ധ കൈകളെ ഉയർത്തി പ്രാർത്ഥിക്കണം. हे पुरुषों, तुम लोग हमेशा पवित्र हाथों को ऊंचा उठाकर तुम लोग प्रार्थना करना, धन्यवाद करना। पहला तिमोथी 2 अध्याय में पढ़ते हैं। എങ്ങനെ വിശുദ്ധമായി? तो पवित्र हाथ कैसा हो गया? അവരവരെ തന്നെ കർത്താവിന് സമർപ്പിച്ചു കൊടുത്തു. क्योंकि उन लोगों ने क्या किया था? अपना पूरा शरीर के अंगों को प्रभु को समर्पण करने की वजह से, उस दिन से समर्पण करने की वजह से उनका शरीर का हर एक अंग पवित्र है, അവരുടെ ശരീരം വിശുദ്ധമാണ്. उनका शरीर पवित्र है। ഇന്ന് ദൈവത്തിന്റെ ആലയം इसलिए आज प्रभु का जो मंदिर है, നമ്മുടെ ശരീരമാകയാൽ हमारा शरीर जो प्रभु का मंदिर है, അവിടെ നമ്മൾ വായിക്കുകയാണ്. हम पर पढ़ते हैं നമ്മള് അതിന്റെ 1 കൊരിന്ത്യർ 3:17 വാക്യം. पहला कोरिन्थी 3:17। यदि कोई परमेश्वर के मंदिर को नष्ट करेगा हाँ। तो परमेश्वर उसे नष्ट करेगा, क्योंकि परमेश्वर का मंदिर पवित्र है। അങ്ങനെ നമ്മൾ പവിത്രമായി കർത്താവിന് സമർപ്പിക്കുന്നതിലൂടെയാണ് നിങ്ങളുടെ ശരീരം കൊണ്ട് ദൈവത്തെ മഹത്വപ്പെടുത്തുവാൻ. प्रियो, जो विश्वासी लोगों ने अपना शरीर को पवित्रता की रीति से समर्पण कर एक मंदिर बन गया है, वही लोग हैं हमेशा अर्पण कर सेवा में रहते हैं। അവരുടെ സ്തോത്രത്തിന് വിലയുണ്ട്. तब सेवा करने का टाइम में जब वो धन्यवाद बोलता है, स्तुति बोलता है, तो उसको एक मूल्यता है। കാര്യം എന്താണ്? कारण क्या है? ആ നാവ് കർത്താവിനായി क्योंकि വേർതിരിച്ചു. उसका होठ प्रभु के लिए पवित्र किया गया है, तो वही पवित्र किया व्यक्ति का स्तुति स्वीकारा जा रहा है। ആ അപ്പം മുറിക്കുമ്പോൾ जब वो रोटी तोड़ेगा, ആ കൈക്കൊരു പ്രത്യേകതയുണ്ട്. वो रोटी तोड़ते समय हाथों से तोड़ रहा है ना, अदला। वो हाथ में खास बात रहेगा, വിശുദ്ധ ശരീരത്തെ क्योंकि
पवित्र शरीर को വിശുദ്ധ കൈകൾ കൊണ്ടാണ് എടുക്കുന്നത്. पवित्र हाथों से वो तो उस देह का रोटी का भाग ले रहा है. നമ്മുടെ ശരീരം കർത്താവിനുള്ളതാണോ എന്ന് വിവേചിക്കണം. इसलिए प्रियो हमारा ये देह ये शरीर प्रभु के लिए है या प्रभु का है या प्रभु इस्तेमाल कर रहा है कि नहीं, ये बात को जांचे प्रियो. നല്ലതാണോ തീയതാണോ എന്നുള്ളതല്ല. वहां पर विषय ये नहीं कि जो अच्छा है बुरा है गंदा है, वो नहीं है विषय. രോഗമുണ്ടോ രോഗം ഇല്ലയോ എന്നുള്ളതല്ല. मतलब मेरा शरीर अच्छा है क्या बुरा, इसमें बीमारी है क्या नहीं, शुद्ध है क्या नहीं, उस रीति से अर्थ से नहीं. നമ്മൾ ഏതവസ്ഥയിലും हम लोग कोई भी अवस्था में क्यों ना हो, ബലഹീനരാണെങ്കിലും कमजोर क्यों ना हो, രോഗിയാണെങ്കിലും बीमारी क्यों ना हो, നടക്കാൻ हम കഴിവില്ലെങ്കിലും लोग लंगड़े हैं ഒരു ചെറിയ സമർപ്പണം പോലെ तो भी एक विश्वासी सच्चा मन से समर्पण किया तो അത് യേശുവിനുള്ള സ്നേഹമാണ്. वो प्रभु की ओर का प्रेम का प्रतिनिधि है, वो कर रहा है. കാരണം കർത്താവ് അവന്റെ മുഴുവൻ ശരീരം എനിക്ക് തന്നു. क्योंकि प्रभु ने क्या किया, उन्होंने अपने सर से लेकर पैर तक पूरा शरीर को अपने आप को उन्होंने मुझे बचाने के लिए दिया. അങ്ങനെ നമ്മൾ इस रीति से हम भी അതെ ക്രിസ്തു ദൈവത്തിനുള്ളതുപോലെ जिस रीति से मसीह परमेश्वर का है, നമ്മൾ ക്രിസ്തുവിനുള്ളവരായി. हम किसके हैं, मसीह के हैं. അപ്പൊ നമ്മുടെ ശരീരത്തിലുള്ള മനോഭാവം എന്താണ്? तब ऐसा है तो हमारे शरीर का विषय में मनोभावना कैसा होना चाहिए. നമ്മൾ ഈ മൂന്ന് കാര്യം മനസ്സിലായില്ല. वो तीन तत्व जो हमने शुरुआत में देखा, उस तत्वों को अगर हमने समझा नहीं तो നമ്മുടെ ശരീരം ദുർനടപ്പ് ആചരിച്ചിരിക്കും. ये उस तीन तत्वों के आधार में अगर नहीं है तो मतलब वो व्यक्ति का शरीर व्यभिचार के लिए जी रहा है. वो പ്രഗമോസ് സഭയോട് പറയുന്നുണ്ട്, परगमोस मंडली के लिए प्रभु कहता है, നിങ്ങൾ ചിലർ ബാലാക്കിന്റെ ഉപദേശം അനുഭവിക്കുന്നവരുണ്ട്. तुम लोग में से कुछ लोग बालाक के उपदेश को सुनकर उसका करने वाले लोग हैं. ശരീരം ദുർനടപ്പിനായി ഉപയോഗിക്കുന്നു. मतलब क्या हो गया, उनका शरीर व्यभिचार के लिए इस्तेमाल हो रहे हैं. നമ്മൾ ദുർനടപ്പെന്ന് ഉദ്ദേശിക്കുമ്പോൾ वो व्यभिचार का हम लोग क्या सोचते हैं, व्यभिचार मतलब അത് പരസ്ത്രീ ബന്ധം മാത്രമല്ല. मतलब सिर्फ एक पुरुष अन्य स्त्री के साथ रिश्ता रख रहा है या अन्य शरीर के साथ संबंध रखता है, उसमें सीमित नहीं करना. प्रियो നമ്മൾ സമയം ചെലവഴിക്കുന്നത് ദുർനടപ്പ് വരാം. प्रियो देखो, अगर हमने समय का सही इस्तेमाल नहीं किया तो वो एक व्यभिचार है. നമ്മുടേതായിരിക്കുന്ന പണം ചെലവാക്കാൻ ദുർനടപ്പ് വരാം. हम लोग धन का पैसे का सही इस्तेमाल नहीं कर रहा, आत्मा के नियंत्रण में नहीं कर रहा है, तो वो व्यक्ति व्यभिचार कर रहा है. എന്നാൽ ശരീരം കർത്താവിന്റെ ആയ परंतु एक बार ये शरीर प्रभु का हो गया ദുർനടപ്പ് ആചരിക്കുകയില്ല. तो वो कभी भी व्यभिचार का उसके में फंसने का नहीं. നമ്മുടെ ശരീരം കർത്താവിന്റെ ആണെങ്കിൽ क्योंकि मेरा शरीर जब प्रभु का हो गया, വളരെ ചുരുക്കം ചെലവ് മാത്രമേ. वो क्या करेगा, थोड़ा सा मतलब उसका जो खर्चा रहेगा एकदम थोड़ा ही रहेगा, थोड़े से खर्चे में वो तृप्त रहेगा. ഈ സൗകര്യമാർക്കൊക്കെ പൈസ മുഴുവനും കൊണ്ടുപോയി മാർക്കറ്റിൽ കൊടുക്കുകയാണ്. അവിടെ എന്താണ് पत्नियों का अवस्था क्या हो रहा है, घर का सारा पैसा किधर जा रहा है, पत्नियां सामान खरीदने, ये सामान चाहिए वो सामान चाहिए, ये जरूरत है वो जरूरत है बोलकर खर्चा पूरा उसमें जा रहा है. എന്ത് കണ്ടാലും വേണം. कुछ भी देख लिया ये चाहिए, ഒരു നിയന്ത്രണമില്ല. मतलब नियंत्रण नहीं है. അപ്പോൾ ആരായി നിയന്ത്രിക്കുന്നത്? तो ये नियंत्रण घर में कौन करना चाहिए, नहीं स्त्री के ऊपर कौन नियंत्रण. स्त्री लोग तो नियंत्रण नहीं कर रहे, उसके लिए वो नियंत्रण करने का जिम्मेदारी पतियों का है. പ്രിയമുള്ളവരെ, നമുക്ക് മാനസാന്തരം വേണം. इसलिए प्रियो हमें मन फिरावट का जरूरत है. മാനസാന്തരം എന്ന് പറഞ്ഞാൽ എന്താണ്? मन फिरावट का मतलब क्या प्रियो, ഈ ശരീരം ये शरीर പൂർണ്ണ ഹൃദയത്തോടെ, पूर्ण मन से, പൂർണ്ണ മനസ്സോടെ, पूर्ण प्राण से, പൂർണ്ണ ശക്തിയോടെ पूर्ण शक्ति से, എന്റെ കർത്താവ് എനിക്ക് ഏൽപ്പിച്ചു തന്നതുപോലെ जिस रीति से मेरा प्रभु अपना संपूर्णता से उनका देह मुझे दिया, ഞാൻ അവന് കൊടുക്കുന്നു. मैं भी पूर्ण संपूर्णता से मैं प्रभु को दे रहा हूँ. വളരെ കൃത്യത ഉണ്ടായിരിക്കണം. इस बात का अच्छा स्पष्टता और एकदम क्लियर रहना चाहिए उस बात को. ഇവിടെ ഇങ്ങനെ ആയിരിക്കണം. मतलब इधर अगर ऐसा है तो മധ്യാകാശം അങ്ങനെ ആയിരിക്കണം. मध्य आकाश में भी वैसा रहेगा, സ്വർഗത്തിലും അങ്ങനെ ആയിരിക്കണം. स्वर्ग में भी ऐसी रहेगा. വളരെ തിട്ടപ്പെടുത്തി നമ്മൾ ജീവിക്കാൻ തുടങ്ങിയ क्योंकि गिनती का वैल्यू उधर इधर बदलता नहीं है, जिधर हम लोग जाएंगे हर स्तर में गिनती समान रहता है. इसे स्पष्ट रीति से जानना प्रियो. നമുക്കും കർത്താവിനെ ഉയർപ്പിച്ചു. ഇവിടെ പൗലോസ് പറയുന്നത് കൊരിന്ത്യരോടാ പറയുന്നത്, നിങ്ങളുടെ ശരീരങ്ങളെ കർത്താവിന്റെ ശരീരത്തെ ഉയർപ്പിച്ചതുപോലെ. इसलिए प्रियो पौलुस किसको बोल रहा था, कोरिन्थियों मंडली को बोल रहा था, जहां पर सबसे ज्यादा शारीरिक रीति से भी व्यभिचार ज्यादा होता था, सब विषय में व्यभिचार ज्यादा उधर होता था. ऐसा मंडलियों को पौलुस कहता है कि तुम अभी अपना देह को व्यभिचार के लिए नहीं लेकिन प्रभु को सौंपो. കർത്താവ് തീത്തോസിനോട് തീത്തോസിന്റെ ലേഖനത്തിൽ കർത്താവിന്റെ വചനം ഇങ്ങനെയാണ്, तीतोस का पुस्तक में वचन में ऐसा लिखा है, നിങ്ങൾ സൽപ്രവൃത്തികളിൽ ശുഷ്കാന്തിയുള്ളവരായി തീരുന്ന ജനമായി തീരേണ്ടതിന് അവൻ അവനെ തന്നെ നമുക്ക് നൽകി തന്നു. तो तुम लोग अपने भले कामों के लिए एकदम शुष्कांति मतलब एकदम खुशी के साथ और पूर्ण मन से जो भले काम के लिए करने के लिए परमेश्वर ने अपना पुत्र को ही हमें दे दिया. ദുർനടപ്പ് ആചരിക്കുന്ന വിശ്വാസി, परंतु जो व्यभिचार में आधीन में फंसे हुए ऐसे प्रकार के विश्वासी लोग, അത് ഏത് നിലയിലും मतलब कोई भी प्रकार का അതാകാം.
हो सकता है, എന്നാൽ ശരീരം കർത്താവിനുള്ളതെങ്കിൽ लेकिन मैं मेरा मतलब व्यभिचार मतलब क्या है? ये शरीर जो प्रभु के लिए इस्तेमाल होना चाहिए था, कोई और अन्य चीज के लिए इस्तेमाल किया, उसको व्यभिचार कहते हैं। तो अन्य चीज को छोड़कर सिर्फ और सिर्फ प्रभु के लिए समर्पण किया है। तो നമ്മൾ കർത്താവിനെ അനുസരിച്ചില്ലെങ്കിൽ വേറെ ആരും അനുസരിക്കുന്നുണ്ട്. प्रियो, अगर एक बार अगर हमने प्रभु का बात नहीं मान रहा है, मतलब क्या? किसी और का बात मान रहे हैं। ശരീരം കർത്താവിന് കൊടുത്തില്ലെങ്കിൽ വേറെ ആർക്കോ കൊടുക്കുന്നുണ്ട്. प्रियो, अगर मैंने शरीर जो ये सिर्फ प्रभु का ही हक है, ये शरीर अगर प्रभु को नहीं दिया है, मतलब क्या हो रहा है? कोई और आकर मेरा शरीर का इस्तेमाल कर रहा है। അതുകൊണ്ട് നമ്മെ സ്നേഹിച്ചു, इसलिए जिन्होंने हमसे प्रेम किया, നമുക്ക് വേണ്ടി ജീവൻ അർപ്പിച്ച, जिन्होंने अपने आप को अपना जीवन अर्पण किया, നമുക്ക് ആ ശരീരം തന്ന, जिन्होंने अपना शरीर, प्रभु यीशु मसीह ने अपना शरीर जिन्होंने हमको दिया, ഈ ശരീരം ഞാൻ തരുന്നു. उस प्रभु के सामने, हे प्रभु, मैं मेरा इस शरीर को मैं आपको अर्पण करता हूँ। അല്ല, നമ്മുടെ ശരീരം വെറും ഭക്ഷണത്തിലാണെങ്കിൽ, परंतु अगर एक विश्वासी सिर्फ अपना शरीर का भूख मिटाने के लिए, मतलब भोजन के लिए अगर जी रहा है, तो ദൈവം ശരീരത്തെ നശിപ്പിക്കും. प्रभु क्या करेगा? प्रभु उस भोजन को भी नाश करेगा और उसका उस शरीर को भी नाश करेगा। നമ്മൾ നാശത്തിലേക്ക് പോകുന്ന കൂട്ടത്തിലല്ല. हम लोग, लेकिन वचन में लिखा है कि हम लोग नाश के जाने वाले लोगों के झुंड के नहीं है। കർത്താവ് വരുമ്പോൾ जब प्रभु आएगा, അതിശക്തമായ ഒരു പുനരുദ്ധാനം പ്രാപിച്ചു हम लोग कौन रहेंगे? एक अति श्रेष्ठ पुनरुद्धान प्राप्त करके കർത്താവിലേക്ക് പോകുന്നതിനാണ്. हम लोग प्रभु के पास जाने वाले, ऐसे उतावले और खुशी से आनंद से मगन करने वाले लोग हैं हम लोग। അങ്ങനെ कर्ताവിന് സമ്മതിക്കണം. इसलिए उसके लिए क्या करना पड़ेगा? यीशु तू मेरा प्रभु है करके मानना पड़ेगा। കർത്താവിന് അത് മനസ്സിലാകണം. और प्रभु को मानना चाहिए। हाँ, ये भाई ने, ये व्यक्ति ने अपना शरीर दिया है, ये प्रभु मानना चाहिए। Amen। നമ്മൾ ശരീരം കൊടുത്താൽ पर लेकिन जब हम शरीर देते हैं, നമ്മുടെ ശരീരത്തിന് എല്ലാ ആവശ്യങ്ങളും हमारा शरीर का सभी प्रकार के जरूरतों को നാം അറിയാതെ തന്നെ हम लोग जाने बगैर ही നമുക്ക് അവ നടത്തി തരും. प्रभु अपना समय पर पूरा करते रहेगा। ഇത്ര വിശ്വസ്തൻ इतना विश्वासी होगी प्रभु। നമ്മളെ ചതിക്കുന്ന വഞ്ചിക്കുന്ന സാത്താന്റെ കയ്യിൽ കൊടുക്കാതെ लेकिन इसके लिए हमें जो धोखा देने वाला, जो हमें नाश कर मारने वाला, हत्या करने वाला, उस शैतान को ना देते हुए, കർത്താവേ हे प्रभु, നിനക്ക് ഞാൻ തരും. मैं अपने आप को देता हूँ प्रभु। അത് ഏറ്റവും ചെറുതാണെങ്കിൽ പോലും तो भले ही छोटा क्यों ना हो, അവനത് സ്വീകരിക്കും. प्रभु क्या करेगा? वो स्वीकारेगा ही। അപ്പൊ ദൈവത്തെ സേവിക്കുന്നവരും സേവിക്കാത്തവരും തമ്മിലുള്ള വ്യത്യാസം നമുക്കറിയാൻ പറ്റും. तो उस दिन से प्रभु को सेवा करने वाले लोग और प्रभु को ना सेवा करने वाले लोगों का फर्क मालूम पड़ेगा। അപ്പൊ നമ്മുടെ കർത്താവിനെ സേവിക്കാനാണ് ഈ ശരീരം. तो मेरा ये शरीर किसके लिए है? सिर्फ और सिर्फ प्रभु को सेवा के लिए है, അതോ നമ്മുടെ ശരീരം നമ്മുടെ വയറിനെ സേവിക്കാനാണ്? या फिर हमारा पेट का सेवा करने के लिए है? നമുക്ക് നല്ല നിശ്ചയത്തോടെ ശരീരത്തെക്കുറിച്ചുള്ള ബോധ്യം ആത്മാവ് തരുന്നതനുസരിച്ച് നമുക്ക് അനുസരിക്കാം. കർത്താവ് നമ്മെ സഹായിക്കും. इसलिए स्पष्ट रीति से वो विभाजन करके अच्छी रीति से फर्क समझे कि मैं मेरा किसके लिए मेरा शरीर को इस्तेमाल करने के लिए दे रहा हूँ, किसके लिए हमें सेवा करना चाहिए करके, ये स्पष्ट रीति से वो फर्क जानकर आओ हम लोग संपूर्ण रीति से प्रभु को चुनकर प्रभु को हम दे। प्रभु का महिमा हो। Praise the Lord.